At the count of three, you will be opening your eyes. You will be more happy, more energetic. 1, 2, 3. Slowly open your eyes. वाटलं मेडिटेशनाचं कुठलं जुनं काही घटना वगैरे आठवलं, कोणाला काही असं आठवलं? जसं जसं मी मागे जायला सांगितलं होतं असं काही आठवलं जी घटना फार दिवसापूर्वी अशी लॅप झाली होती, आठवत नव्हती, अचानक पुढे आली अशा काही नाही? तसं बालवाडी वगैरे सांगितलं तर तेव्हा स्वतःच काही आठवत नव्हतं. हा, पण असे ते आपण फोटो पाहिलेले असतात स्वतःचे, हा, फोटो मधून स्वतःच दिसत होतं ते. ओके, बाकी काही तेव्हाची घटना वगैरे हा, केवळ पाचवीच होतं. हा, पाचवी पण नाही आठवली. बरोबर, 12वी पर्यंत लक्षात होतं. ओके, मी कुठल्या क्लासला जायचो वगैरे असं. हा, पाचवीचं तर शाळा माहिती होती, पण पाचवीचं काही आठवलं नाही. कोण टीचर वगैरे. कोणाला कुठपर्यंत आठवलं? मागे मागे कुठपर्यंत आठवलं? कुठपर्यंत? हा, कुठपर्यंत आठवलं मागे मागे? पाचवी आणि कसं लहानपणी बालवाडी वगैरे. हा, बेस्ट. तुम्हाला? हा, तुम्हाला तुम्हाला कुठपर्यंत? बर, हा, म्हणजे फ्लॅश होतो असं आपण बॅक बॅक जात, म्हणजे आता मी फक्त बघितलं कुठेपर्यंत जाऊ शकता तुम्ही असं. असं मागे मागे आपण कुठेही जाऊ शकतो. मीन्स बियॉन्ड दिस लाईफ ऑल्सो. बियॉन्ड दिस लाईफ. Absolutely. Because we are carry forwarding our soul and the sanskar. Sanskar is nothing but trained mind. And body we keep changing. मेमरी जी आहे ती ह्या बॉडीमध्ये आहे. बट आता हे एक स्टोरेज आहे आणि हा लॅपटॉपच्या व्यतिरिक्त एक क्लाउड स्टोरेज आहे. आता हे समजावणं सोपं झालंय जरा. क्लाउड स्टोरेज लोकांना माहिती आहे ना. तसं क्लाउड एक स्टोरेज आहे आणि ते काय कंटिन्युअसली सिंक होतं इथं. सो दॅट वे इट इज. लॅपटॉप चेंज झाला, सिंक होणार, ऑपरेटिंग सिस्टम प्रोबॅबली चेंज होईल, पण डेटा सिंक होत राहील. हा डेटा स्टोअर्ड असतो आणि काही ऍक्सेस आपल्याला जसं जसं ओपन होत आणि जशी इलिजिबिलिटी होते तसं ओपन होत राहतं. नेचरला पास्ट ऑर फ्युचर हे तुमच्या भल्यासाठी आठवावं असं वाटतं, तुम्ही घाबरून जायसाठी नव्हे. ही इलिजिबिलिटी समजा तयार नाही झाली आणि चुकून पुढचं दिसलं आणि आत्ताचं प्रेझेंटचं लाईफ तो गडबड होत गेला, मग ते उलट आठवून नुकसान झालं. त्याचा फायदा होत असेल तर ते नेचर सांगणार की हा, यू आर एलिजिबल टू रिकलेक्ट आत्ताच्या बेनिफिटसाठी. पास्टला जायचं आणि ह्याचं काही फॅन्टसी म्हणून नव्हे, की समटाइम्स आपले प्रेझेंट जे आहे त्याच्यात काहीतरी ब्लॉक्स असू शकतात जे आपल्याला अडवतात पुढे जायसाठी. ते क्लिअर करायसाठी आपल्याला जर क्लिअर समजलं किंवा दिसलं तर आपण बेटर वेनी आत्ताचं लाईफ जगू शकतो. हा त्याचा उपयोग असतो, नॉट फॉर फॅन्टसी पर्पज. ते युट्यूब इंस्टावर पाहिलं होतं, काही लोक सांगतात की त्या धर्मात मी असं होतो, त्या धर्मात तेव्हा अमुक व्यक्तीला मी पाहिलं. मला तर वाटत कोणाला आठवत. हा, अनुभव करायची गोष्ट आहे. म्हणजे आता एक्झाम्पल सांगितलं तर तू सकाळपासून कुठपर्यंत आलास तर ते आता लक्षात येणार कुठले, पण आठवड्याभरात तुम्ही विचारले तू सेशनला कसं आलास तर यू विल फॉरगेट. म्हणजे फॉरगेटिंग सायकल तयार होते आणि सगळ्यात लक्षात ठेवायचं ही गरज पण नसते. 1 to 3% इज ओके. आईन्स्टाईननी 6% मेमरी त्याची वापरली होती, म्हणजे 94% अनयुज्ड अनयुटिलाइज राहते, एवढी आपली कपॅसिटी आहे स्टोअर करायची. आता फ्यू लोक आहेत त्यांनी 32 पर्यंत कम्प्लीट केलं गोल्ड रायटिंगचं एक्सरसाइज. 31 तुम्ही एक केलं, तुम्ही एक केलं आणि मला वाटतं अक्षयने केलं. गोल्ड रायटिंग आणि रिकलेक्शन. तर तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला ह्या पहिल्या सुरुवातीच्या काळात आणि नंतरच्या ह्याच्यात? काय तुम्हाला मेजर फरक वाटला? त्याच्यात सुरुवातीला जे लिहित होता एक आठवडाभर, त्याच्यात काय वाटला फरक? आणि सेकंड थर्ड वीक नंतर आणि लास्ट वीक मध्ये काय फरक वाटला? विदाउट लुकिंग बॅक. आणि तुम्ही रिवाइज करताय, डे रिव्हिजन नाही, पण तुमचं गोल रायटिंगचं कंटिन्युअसली होत. वजन काटा आहे का घरी? एक मागवा, 1000-1200 रुपयाला येतो, जास्त नाही. डिजिटल येतो, त्याला सेल घातले की जवळ 7-8 वर्ष चालतं. त्याला करायचं काही नाही आहे, जस्ट वजन मोजायचं दररोज.
काय करायचं नाही. केलं तर ठीक आहे, पण प्रेशर घ्यायचं नाही आहे काही. जस्ट मेजर युअर वेट, नथिंग डू. ते ऑटोमॅटिक. हा हा नाही, वजन काटा आणायचं आणि मोजायचं, दररोज मोजत जावं, ऍक्शन ऑटोमॅटिक होत जाईल. पण आपल्याला नेहमी दररोज वाटतं, अरे हा आपलं वजन काय आहे आणि आपण गोल काय. मेजरच नाही केलं तर आपल्याला ऍक्शन कशी सुचणार. फोर्स काही नाही आहे, जसं होईल त्याप्रमाणे, बट आपल्याला माहित पाहिजे की काय चाललंय, काय चाललंय. आय शुड नो. दॅट इज थिअरी ऑफ मोमेंटम म्हणतात किंवा डॅशबोर्ड मेंटेनन्स म्हणतात. त्याचा खूप मोठा फरक आहे. तुमचा काय एक्सपिरियन्स राहिला? छान एक्सपिरियन्स झाला हा. सर. पहिले तर आहे ना, लिहिले ते काय काय फरक पडला त्याच्यामध्ये. पहिले तर फिलिंग, हॅपीनेसची फिलिंग मध्ये राहायला लागलो. ते तेव्हा सकाळी गोल लिहिलं, सकाळी उठलं गोल लिहिलं, दिवसभर हॅपीनेसची फिलिंग. हा. आणि दुसरं बाहेरच्या याच्यात आहे ना, की डिझाईन दिलं होतं तर ज्यांना ज्यांना माहित होतं ते प्रत्येक जण विश्लेषण होता, आता तू काय करणार, काय करणार, काय करणार. ते अचानक गोल लिहायला लागल्यापासून बंद झाले. म्हणजे तुम्ही म्हटले ना, आपल्या आतमध्ये जे असतं तेच बाहेर दिसतं. हा. मलाच प्रश्न पडत असा, मी काय करणार. त्यामुळे समोरचा दुसरा विचारतोय ते पण झालं. हा. आणि अजून एक डिस्ट्रॅक्शन कमी झालं. म्हणजे माझ्या मोबाईल मध्ये मी नेटफ्लिक्सचं बी, अमेझॉन प्राईम बी, हॉटस्टार बी, बापरे. 3-4 घेतलं होतं. होय का? होय का? पण ते बंद झालं. स्पेसिफिक फक्त संडे किंवा संडेलाच फक्त त्याला आठवडा. बेस्ट बेस्ट, व्हेरी गुड, मस्त, छान एकदम. घरी असल्यामुळे ना, काय झालं, कामाची लिस्ट भरपूर घरची तयार करायची. अचानक वाटायचं एवढी काम कुठून आली. ते बी आता बंद झालं. ते अनवॉन्टेड लोक भेटायचे कमी झाले. म्हणजे अनवॉन्टेड कोणी यायचं, गप्पा मारीत बसायचं एक एक लोक, लोकच आता ऑटोमॅटिक कमी झाली. ट्यून झालेलो आहे. मुलांबरोबर, घरच्यांबरोबर रिलेशन चांगले झाले. मुलांबरोबर क्वालिटी टाइम द्यायला भेटला. म्हणजे पहिलं कसं घरी असून मुलांबरोबर असून त्यांना टाइम देत नव्हता टीव्ही मध्ये. त्यांच्याकडे वेळ देतोय, एनर्जेटिक वाटते दिवसभर स्वतःला. आणि काय झालं, बरीचशी काम आहे ना ऑटोमॅटिक व्हायला लागली. म्हणजे पहिलं आहे ना, मला कन्व्हिन्स करायला लागायचं, मी जिथं सेवा देतोय तर मला, अरे मला माझ्या धोरणाने असं असं करायचं. आता काय नाही, फक्त अरे मला असं करायचं सांगितलं की समोरचा येस करा. म्हणजे पहिले एफर्ट घ्यावं लागायचे. असं वाटायचं त्याला नाही समजून सांगावं लागेल, त्याच्याकडून अप्रुव्हल घ्यायला लागेल. असते सगळे अप्रुव्हल वगैरे भेटायला लागले. आणि अजून एक आहे ना, स्वतःचे पॅटर्न आपल्याला दिसायला लागले. ओके. पॅटर्न आहे, ब्लॉक्स काय काय आहे. समजा पॅटर्न ठीक आहे, मी असं अनवॉन्टेड बसून राहतो, तो क्वालिटी टाइम करेक्ट, तो एक पॅटर्न समोर आला. म्हणजे माइंडचे पॅटर्न निगेटिव्ह ते समोर यायला लागले. लर्निंग व्हायला लागले. अनवॉन्टेड खर्च बी कमी व्हायला लागले. भरपूर अनवॉन्टेड खर्च. आणि दुसरं गिव्हिंग अँड रिसिव्हिंग रूल आहे. देतोय त्याच्यावरच द्या. बेस्ट बेस्ट, फंटास्टिक. आणि गोल रिवाइजचं तुम्ही करता, हे डे रिवाइज करता तुम्ही काय? त्याने अवेअरनेस, मेमरी रिकॉल मध्ये किती फरक पडला त्याने? अवेअरनेस मध्ये फरक पडला. म्हणजे जे काम करतोय तो वर्तमान काळात मेमरी रिकॉल करता नाही. मला सुरुवातीचा आठवत नाही. सकाळचं म्हणजे उठून काय आठवलं ना, मग ती लिंक लागते, पूर्ण लिंक लागते. बेस्ट बेस्ट. काहीतरी नाही, ते सुरुवातीचं तसं इग्नोर करायची सवय लागली त्यामुळं, आणि ते रिकॉल करायची पण सवय लागेल, त्याचं काय नाही. म्हणजे इव्हन अगदी रिकॉलिंगची एक्सरसाइज रेग्युलर केली ना, तर आपण झोपलोय आता, अलार्मनी किंवा आपल्याला अशी सहज जाग आली आहे, पण आपण डोळे नाही उघडलेत अजून, इथं पासून आठवायला चालू होईल. मग डोळे उघडताना वाटलं का, बरे 6:05चा अलार्म लावलाय, त्यावेळी उठूया 6च्या ऐवजी का, म्हणजे तिथंच हे करे, म्हणजे असं करून बंद करावं का उठायचं नाही, आता उठलो तर उठलो. नाही तर ते सगळं तो पॉइंट आठवत, ट्रिगर पॉइंट काय केलं तर तो आठवला ना, मग
फ्लो चालू. बरोबर आहे. त्याचं कारण म्हणजे डीप झोपेत असले की आपण ट्रान्सच्या अवस्थेत असतो आणि ट्रान्सच्या अवस्थेत असताना हे रेकॉर्डिंग बंद असतं. आपण अनुभव घेत असतो पण रेकॉर्डिंग नाही झालं सीसीटीव्ही रेकॉर्डिंग चालू झालं नाही. आणि जेव्हा चालू झालं त्यावेळी मधला जो स्पॅन आहे ना तो मेमरीतच नसतो, त्यामुळे तुम्हाला आठवतच नाही. म्हणजे झोपेत काय झालं 8 तास इकडे लोळ कुश बदलले हे कुठं आठवतं. जर काही स्पेसिफिक जाग आली तर आठवलं, पण आपण व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं तर आपण बरंच काय काय केलेलं असतं. इकडं कुशीने वळलो, प्रोबॅबली उठून बसलेलो असतो, झोपलो. ते शेजारचा म्हणतो अरे तू उठून बसलेला झोपला म्हणून, हो की नाही. मग काहीतरी बडबडत होतास हे आपल्याला पूर्ण स्किप होतं कारण हे तर रेकॉर्डिंग चालू नसतं. गोल्ड रॅटिंग मध्ये अजून एक बेनिफिट, गोल्डचे भरपूर ट्रेनिंग केले, भरपूर गोल्ड बेसच खाली होतं. पण आहे ना आता आणि त्याच्यामध्ये एक डिफरन्स हे जाणवला की पहिला गोल आहे ना एकदम मोठे आणि एकदम अचिव्हेबल वगैरे वाटत होते, पण ते 5 वर्ष 10 वर्षापूर्वीचे गोल. नंतर मग काय झालं, गोल लाईटिंग लिहायला सुरुवात केल्यामध्ये 2-3 वर्षाचे गोल बी लिहायला सुरुवात केली. पण आता हळूहळू काय व्हायला लागलं, ते बी गोल स्किप झाले जेव्हा आपलं डिस्कशन झालं. बरोबर. हो. पण नंतर आत्ताचे गोल मधले 2-3 महिन्याचे आणि आता तर या 30 दिवसानंतर आता 15 दिवसाचे 2 महिन्याचे कोर्स केला. अगदी बरोबर. आत्ता काय करायचं हे गोल रायटिंग मध्ये ना लॉंग टर्मचे गोल आहेत. आत्ता काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे आणि ते स्क्रिप्ट मध्ये येतं ऑटोमॅटिक. त्यामुळे आज काय करायचंय कळणार. तुम्हाला काय शेअर करायचंय? चालेल, बेस्ट, छान केलं तुम्हाला. पुढे जाऊया का अजून कोणाला शेअर करायचं काय? डिसिप्लिन हा जूनच्या 5 तारखेला चालू झालं. आता जून ऑगस्ट नेक्स्ट म्हणजे आता कमिंग वीक मध्ये संपून जाईल कोर्स आपला. कारण हायर सक्सेस साठी डिसिप्लिन आणि आपला प्लॅन हा रेडी असणं खूप गरजेचं आहे. आणि सचिनजी तुम्ही जे सांगितलं त्याच्यात मला जरा असं ऍड करायचं आहे की आपण रुटीनला काय करतो ना त्याने आपलं लाईफ रेग्युलर लाईफ चालतं. सगळ्यात इम्पॉर्टंट आपलं फ्युचर जे आहे ते फक्त डिझाईन होतं आपल्याला आपण काय करतो फावल्या वेळात, रिकाम्या वेळात काय करतो ह्याच्यावर कम्प्लिटली आपलं डिसाइड होतं नेक्स्ट आपलं फ्युचर काय असणार आहे, थॉट प्रोसेस काय असणार आहे आणि लाईफ कसं असणार आहे. त्यात फिजिकल पण आलं, मेंटल पण आलं, सोशल पण आलं, फायनान्शियल स्पिरिच्युअल सगळ्या लेवलच्या आलं. त्याच्यात फक्त आणि फक्त आपण काय काय करतो. म्हणजे रिकाम्या वेळात जर आपण काही मेडिटेशन रिलेटेड किंवा मोटिवेशनल रिलेटेड किंवा लाईफच्या ओरिएंटेड काही बघितलं की अरे ह्याने बेटर लाईफ म्हणजे हा सगळा साचा जो सांगतोय हा बेटर लाईफच्या हिशोबाने आहे. तर नेचरला रेग्युलरली आपण सांगतो आय एम इंटरेस्टेड इन माय बेटर लाईफ. त्यामुळे आपलं बेटर लाईफ होत राहणार, हॅपीनेस येत राहणार, हेल्दी होत राहणार, मेंटल आपण कायम कूल आणि पीसफुल असणार विदाउट कॉम्प्रोमाइजिंग आवर ग्रोथ अँड हॅपीनेस. विदाउट कॉम्प्रोमाइजिंग आवर रिस्पेक्ट. ते सगळं असून सुद्धा आपलं होऊ शकतं आणि त्याप्रमाणे आपण अलाइन होत जातो. तशीच माणसं भेटायला चालू होतात. कारण फावल्या वेळात करतो काय हे इम्पॉर्टंट पार्ट. रिकाम्या वेळात आपण जर काही एज्युकेशन शिकणार आहे, नवीन काहीतरी माइंड सायन्स काय तो सबकॉन्शियस माइंड एकदा बोललो होतं त्याचं काय झालं, जस्ट टेकिंग इंटरेस्ट. सुरुवातीला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट येणं डिफिकल्ट असतं कारण तो माहितीच नसतो टॉपिक. आणि मनाला एकदा एज्युकेशन ग्रॅज्युएशन झाल्यावरती बुक गुंडाळी करून साईडला ठेवून द्यायची सवय लागलेली. आता एज्युकेशन तेवढं नको असं एक सवय लागलेली असते डोक्यामध्ये. आणि लर्निंग डायरेक्टली कनेक्टेड आहे अर्निंग बरोबर. त्यामुळं लर्निंग हे आपल्या आयुष्यात कधी सुटत नाही. मग आपला इंटरेस्ट शोधायचा कुठला, कशात मला इंटरेस्ट वाटतोय त्यात मग चालू करायचं काहीतरी. इंटरेस्ट मला वॉच करण्यात वाटतो, सिरियल्स वॉच करण्यात वाटतो, हा इंटरेस्ट खरा नव्हे. इंटरेस्ट हा टाइमपासवाला इंटरेस्ट झाला ज्याने आपलं फ्युचरला हे कामाचं होईल का तशा हिशोबाने. आता आपलं तुमचं प्रोफेशनल समजा डायरेक्टरचं असेल आणि तुम्ही व्हिडिओ मेकिंग असाल किंवा त्याचं कंटेंट मॅनेजमेंट असेल देन इट्स ओके की हे कसं प्रोफेशनली करतात, अँगल कसा घेतला, ते दाखवलं कसं असेल हे तुम्ही थिंक करत असाल आणि ते वॉच करत असाल सो दॅट प्रोबॅबली विल ऍड व्हॅल्यू टू युअर प्रोफेशन. पण तुम्ही
यू आर कंट्रीब्युटिंग, देन इट विल नॉट. दोनच गोष्टी आहेत ना, तुम्ही कुणाला तर देताय किंवा घेताय. मग तुम्ही हे तर प्रत्येक ट्रान्झॅक्शन मध्ये बघायचे, हे मला फ्युचरमध्ये तर येणार आहे का, मी आता देतोय बट फ्युचरमध्ये काय येणार आहे का, आता जे जाते ते इट इज गोइंग आउट फ्रॉम माय पोर्टफोलिओ. जे वॉच करतोय तो टाइम पण गेला, पैसे पण गेले सबस्क्रिप्शनचे, आणि किडे डोक्यात राहिले, त्यामुळे फ्युचरचे गडबड झालेले. होय की नाही. सो प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण जर वॉच करत राहिलो, 90% घटनामध्ये हे वॉच केलं तर दॅट इज ओके. तुम्हाला 10% टाइमपास करायला अलाउड आहे. तुम्हाला वाटतं नाही उभं आला आता जाऊन बसा निवांत, काही प्रॉब्लेम नाही. बट अगेन इट्स हेल्पफुल टू युअर फ्युचर अगेन. म्हणजे टाइमपास करायचं म्हणून कुठली तरी सस्पेन्स मूवी बघितली, त्याच्यात काहीतरी मर्डर केलंय आणि ते फाइंड आउट केलं, असे काहीतरी थॉट जात असेल तर इट इज रॉंग सिलेक्शन. आपल्याला मजा आली, क्युरिओसिटी वाढली, पण डोक्यात एक संशयाचं खूळ डोक्यात घातलं, जे की आपण फ्युचरमध्ये आपल्या रिलेशनला प्रोबॅबली येऊ शकतो डोक्यामध्ये. होय की नाही. किंवा बिझनेसमध्ये बिझनेस पार्टनर असतील, क्लायंटच्या रिलेटेड, असं शक्यतो अवॉइड करायचे. आणि एंटरटेनमेंट सगळं हसायचं, मजा करायची, विसरलं सोडून द्यायचं, अशा पद्धतीचे जर बघितले ना सिरियल्स किंवा त्या पद्धतीचे प्रोग्राम, तर ते फावल्या वेळामध्ये आपल्याला टाइमपास पण गेला, पण त्याने उलट एनर्जी आली आपल्याला, असं होऊन जाईल. आणि मोस्टली झोपताना काही वॉच करून झोपू नका, अशा पद्धतीचे निगेटिव्ह. कारण ते 8 तास आहे ना, त्या स्टेटमध्ये राहतं माइंड आपल्या, निगेटिव्ह मध्ये, भीतीमध्ये किंवा ह्याच्यात. आणि काही काही लोकांना वाटेल काय फरक नाही पडत, पण इमिडिएटली नाही, स्लो पॉइझन सारखं पडत राहतो, फ्युचर मध्ये डिस्टर्ब होत राहतो. मॉर्निंगचा पार्ट, उठल्या उठल्या, आणि रात्री झोपतानाचा पार्ट हा खूप सेन्सिटिव्ह आहे. त्याच्यात आपण काय करतो हे बघणं गरजेचं आहे. कारण सकाळचा जो पार्ट आहे त्याने एंटायर दिवस कसा जाणार हा ठरतं, आणि रात्री जे आहे ते उद्याचा दिवस कसा जाणार आहे ह्याची स्क्रिप्ट तयार होतात. झोप ही काय गरज आहे नेचरच्या हिशोबाने, उद्या काय करणार ह्याचा प्लॅन तुम्हाला दिला जातो. त्यामुळे तो तुमच्या थॉटवर पण चॉईस असते ती, की मी काय थॉट घेऊन झोपलो. असंच करत करत एखादा माणूस डेथ बेडवर उपाशी मेला, तर तो नेक्स्ट जन्मामध्ये ना फक्त फुडी होतो, कलेक्ट करतो काय खाऊ, संपेल का काय जग, किंवा मी मरणार का काय. असं थोडी भूक लागली ना त्याला सर नाही होत, त्याला मरण्याची हे फिलिंग आठवते, कारण त्याच्या डोक्यात काय फिट झालंय, भुकेने मेला होता तो, म्हणजे तो तळमळून मेला होता, त्या डोक्यात ते पक्क बसलेलं असतं, आणि त्याला तेच टाइम कनेक्ट होतं. छोटी भूक असते, पण काही लोक अग्रेसिव्ह होतात बघा, वाढ पटकन, काय तुला समजतं की नाही. सो समवेअर अशा पद्धतीचं फिलिंग कुठेतरी ह्या जन्मात किंवा मेमरीत कुठेतरी ते स्टोअर झालेलं असतं, आणि इट्स ऑलवेज लिंक. प्रत्येक माणूस जो रिॲक्ट करतो ना, तो अगदी नियमाने रिॲक्ट करतो. त्यामुळे त्याला त्याच्या मागे काय घडलंय आपल्याला माहित नाही आहे. प्रत्येक जण वेगळा रिॲक्ट करतो, आणि त्याचा 100% कुठेतरी ह्या लाईफच्या पास्टमध्ये किंवा आपल्या कुठल्या तरी संस्कारामध्ये इम्पॅक्ट असतो. त्याचमुळे माणूस तसा वागतो. अननेसेसरी का वागेल तसा. एखादा माणूस उगीच चिडत असतो बघा, होय की नाही, शेजाऱ्यांच्यावर, ह्याच्यावर, सगळ्यांच्यावर चिड, काही जरी समजावून सांगितलं तरी तो तसंच करत असतो. त्याचे इम्पॅक्ट असतात तसे. तुम्ही हे बघितलंय का आपला केसरी 2? केसरी 2 मध्ये मास मध्ये किलिंग केलेलं असतं त्या ह्याने. केसरी 1 नाही, केसरी 2 मध्येच जालियनवाला हत्याकांडच्या रिलेटेड आहे ना तो. तो बघितलाय मूवी? हा, तर तो जो कोण इंग्रज अधिकारी असतो ना, तो किल करतो. खरं तो अक्षरशः ना न बघवण्यासारखा मूवी आहे. म्हणजे अक्षरशः तो काय त्याला म्हणायचं आहे ह्याच्यासाठी मला तो निगेटिव्ह पूर्ण बघायला लागलं. म्हणजे कंटिन्युअस कॅन्सल करत म्हणलं त्या बंद करावं की काय असं वाटलेलं. पण शेवटचं म्हणजे तो करतो असं काय, ही क्युरिओसिटी होती. आणि होपफुली माझं जे एक्सपेक्टेशन होतं त्या रायटरने, ऑथरने कम्प्लीट केलं. ते शेवटी दाखवले शेवटच्या 20 मिनिटात की तो असा का वागला, तो अधिकारी. माहिती आहे तुम्हाला का वागला? शेवटपर्यंत बघितलं का? हो, नाही मी बघितलंच नाहीये. बघितलं. लहान असताना त्याला करेक्ट. स्कूलमध्ये येस, तो जो अधिकारी असतो त्यांनी मासमध्ये स्पेशली शीख लोकांचं, हिंदू शीख लोकांचं त्यांनी किलिंग केलं. त्याच्या मागे त्याला त्याचे वडील इकडे आलेले इंग्रज अधिकारी म्हणून, आणि तो लहान होता. त्याला स्कूलमध्ये घातलं होतं, कॉन्व्हेंटमध्ये ना. तर बऱ्याचशा लोकांनी त्याला गोरा आणि हे म्हणून टॉर्चर केलं.
आणि ते टॉर्चर केलं ते सिख सिख जिथं जास्त होते ना त्या लोकांनी त्या मुलांनी त्याला टॉर्चर केलं आणि खूप म्हणजे त्याला डिप्रेस्ड केलं त्याच्यात. म्हणजे तो शाळेला जायचा, दांडे मारायचा, इथंपर्यंत गेलं कारण त्याला शाळेला जायचीच भीती वाटत होती. त्यामुळे त्याला त्या विषयी ना प्रचंड राग होता. त्या पगडी बिगडी घातलेल्या ह्या लोकांचा त्याला राग होता जबरदस्त. आणि तो एज्युकेशन वाईज शिकत शिकत गेला आणि मिलिटरीमध्ये गेला आणि तो मिलिटरीचा चांगला अधिकारी झाला. आणि जेव्हा ही घटना आली सगळी त्यावेळी त्याला चान्स मिळाला रिव्हेंजचा आणि त्यांनी 62,000 का असे काहीतरी लोक मारली त्याला फटाफट. त्याला ही वॉज हॅपी की बाबा एवढं मास किलिंग मी करतोय. त्याच्या तो रिव्हेंजचा जो थॉट होता ना तो त्याच्यामध्ये येत होता. त्यामुळे त्या अधिकाऱ्यांना त्यांनी दुसऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी फायरचं परमिशन म्हणजे ऑर्डर दिली. ते लोक रेडी नव्हते तरी त्यांनी फायर केलं कारण हा सांगतोय म्हणून. म्हणजे ह्याची इंटेन्सिटी किती पॉवरफुल होती बघितलं. आणि मग जेव्हा त्याच्या कोर्टात खटला झाला इंग्रजांच्या आणि मग त्याला हे सगळं केलं तर तो हा लहानपणाचं मग त्यांनी सांगितलं यार मला लहानपणी असं झालेलं. मग तो सेम फिलिंग आल्यामुळे तो कोर्टमध्येच अग्रेसिव्ह झाला आणि ही लॉस्ट हिज टेम्पर अँड इज अग्रीड किंवा मग हा रिव्हेंजचा थॉट होता म्हणून. बट कुठं येते लक्षात आलं का. आणि त्यामुळे तो इम्पॅक्ट गेला आणि तो शेवटी जेव्हा त्याला काढून टाकलं त्या पदावरनं तो जो म्हणजे आता तो जेन्युन अँड रिव्हेंज सगळीकडेच त्याच्यात पसरलेलं. म्हणजे फक्त शीख लोकांच्यात नव्हे त्या डोक्यातच ते भिडलं ते सगळं आणि तो सगळीकडे तसाच वागायचा. तेव्हा जेव्हा रिजेक्ट केलं ना त्याला काढून टाकलं ना त्याला खूप मोठा इन्सल्ट झाला. तो हार्डली 2 ते 3 वर्षात नॅचरल डेथनी मेला. त्याला फाशी झाली नव्हती त्यावेळी पण त्याला काहीतरी सस्पेंड करून टाकलं आणि त्याला म्हणजे अशा मिलिटरीच्या चांगल्या पदावरच्या लोकांना काढून टाकलेल्याचं खूप हे असतं इन्सल्टिंग असतं. तसं त्याला झालं आणि 4-5 वर्ष 3.5 का 4 वर्षात ना तो रोग होऊन मेला. भरपूरसे रोग होऊन मेला. एवढं त्याला ते सल्लं आत की काढून टाकलं म्हणून. आता विचार करा प्रत्येक घटनेमागे काहीतरी असतं म्हणून आपण बघताना काही इनपुट टाकतोय ते बघणं महत्वाचं आहे. सीड टाकले की झाड येणार आहे. आपण सीड कुठले टाकतोय काय हवं. सो वी शुड नॉट ऍक्च्युअली फोकस ऑन फ्रुट्स. ते येणारच आहे. वी शुड फोकस ऑन व्हॉट सीड वी आर पुटिंग. म्हणून ते वॉच करायचं वगैरे का सेन्सिटिव्ह आहे. आज ना उद्या त्याचं काहीतरी फळ येणार ना. कधी येणार ते बी पडून राहणार आहे. जसं बेडकाची अंडी आता पडून आहेत उन्हाळ्यात आणि चांगला पटकन पाऊस झाला की लगेच बेडक्या जन्माला येतात आणि आवाज करायला लागतात ड्राव ड्राव. एवढ्या कुठून आल्या पटकन होय की नाही. हजारोच्या संख्येने पटपट येतात. छोटी छोटी उडी मारतात पिल्ल. कशी काय आली अचानक. का ते बी होतं त्याला उपजाऊ जमीन मिळाल्यावर फलित झालं. ते कधी होणार आहे नॉट शुअर. बट आपण आज टाकलं तर बेटर आहे. चांगले सीड टाकू. कधीतरी उगवलं तर जंगलच उगवणार आहे बेस्ट चांगल्या फ्रुट्सचं. मग त्यामुळे बघा बऱ्याचशा वेळी आपण काहीतरी काहीतरी करत राहतो आणि विदाऊट रिझन आपल्याला कधीतरी हॅपीनेस येतो. विदाऊट रिझन अरे छान वाटायला लागले काय काय माहित नाही यार. रिझन काही साधं चहा पिणं वगैरे. चहा तर दररोजच पित असतो किंवा बाहेर तर सहजच जात असतो. अचानक बाहेरची हवा आली छान. ते दर कितीतरी वेळा आलेली पण आत्ताच का वाटावं चांगलं. ते जे एन्व्हायरमेंट मिळालं ना सगळं रिलीज झालं आणि एक व्हॉक्युम तयार झाला. व्हॉक्युम तयार केल्यानं व्हॉक्युम तयार मध्ये ना गुड फिलिंग आली त्यात बरोबर जी वाट बघत होती. हे सगळं पडदासारखं आणि मी वर यावं त्याचे आलं. मग अचानक आपल्याला हॅपी वाटायला लागतं. दरवेळी डोनेशन देतो त्यावेळी हॅपीनेस नाही आला. थोडे पैसे दिल्याने वाटलं हा नाही यार छान वाटलं हो की नाही. किंवा एक गणपतीची वर्गणी दिली दरवेळी चांगली वाटत असं सांगता येत नाही. ह्यावेळी छान वाटलं. दर दिवाळी चांगली असते असं वाटत नाही पण ह्यावेळी छान वाटलं बाबा असं वाटतं की नाही. ते मागचे सगळे सीड बीड गेलेले असतात ना ते उगत असतात कधीतरी. अनफॉर्च्युनेटली डायरेक्ट रिलेशन दिसत नाही ना त्यामुळे कळत नाही. पण मी जी मगाशी एक्सरसाइज केली त्याच्यात फ्लॅश व्हायला चालू होईल हळूहळू. एकदम होणार नाही कारण हळूहळू प्रॅक्टिस करत होतं मात्र 100%. आणि एव्हरीथिंग इज गेटिंग स्टोर्ड इन आयदर इन दिस ऑर इन क्लाउड. त्याच्या ऍक्सेसचे वेगवेगळे गोष्टी आहेत आणि जेवढा अवेअरनेस आणि हॅपीनेस जास्त वाढत जातो तेवढं ते येत राहतं. दॅट इज फॉर शुअर. बंद करा. आपण काय करूया क्लोज युअर आईज. सगळं साईडला ठेवून द्या. जसं देशाची प्रार्थना म्हणतो ना तशा पद्धतीचा आपण हात करतो असा पुढं तसा उजवा हात पुढं करा. हा करेक्ट. क्लोज युअर आईज. तो आता उलटा करा म्हणजे वर तळवा वर पाहिजे असा. डोळे बंद करा. क्लोज युअर आईज. एकदम स्ट्रेट व्यवस्थित ठेवा.
तुम्हाला जर बसून होत नसेल तर उभा राहावा पाहिजे तर, और आता जसं आहे तसं दॅट इज ऑल्सो ओके. आता इमॅजिन करा तुमच्या हातावर आहे ना एक 5 किलोचा दगड ठेवलाय किंवा बुक ठेवलाय. फील दॅट 5 kg बुक यू आर होल्डिंग. 5 किलोचा आहे आणि स्लोली स्लोली हात खाली चाललाय. तुम्हाला ते जडपणा महसूस होतोय. स्लोली स्लोली इट इज गोइंग डाऊन डाऊन डाऊन. इट इज गोइंग डाऊन डाऊन. जडपणा फील होतोय. इट इज गोइंग डाऊन 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 डाऊन. खालीपर्यंत जात आहे. तुम्हाला जडपणा महसूस होतोय. तुम्हाला रेजिस्ट होत नाही आहे. वजन वाढत चाललंय. इट इज गोइंग डाऊन 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 डाऊन. जस्ट ओपन युअर आयज अँड वॉच युअर. पुस्तक होतं का हातात, बट जेव्हा पहिला होतं त्याच्यापेक्षा खाली गेलं की नाही. सो व्हॉट वी आर फीडिंग ना, माइंड इज गेटिंग, माइंड ऍक्ट ऑन इट. त्याला म्हणतात सबकॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड हा डिफरन्स. असे वेगवेगळे प्रयोग आहेत, आपण वेगळ्या वेळ करूया. त्यामुळे आपलं माइंड कसं चालतं ना हे जास्तीत जास्त समजणं गरजेचं आहे. तेव्हा आपण सजेशन वगैरे देतो ना, तर हे आपण सीट टाकतोय ते उगवणार आहेत 100%. त्यामुळे आपल्याला कसं फील छान वाटतं, हॅपी वाटतं. एंटायर वीक और डे मस्त जातो बिकॉज ऑफ दिस. तर आपण सीट टाकतोय ते कंटिन्युअसली आपण प्रोग्राम चालू. बसून डोळे बंद करून प्रोग्राम करताय असं समजू नका. कंटिन्युअस फिडिंग चालू आहे. कंटिन्युअस फिडिंग चालू आहे. तुम्ही कुठे ट्रॅफिक मध्ये चाललाय ना, अँड द वे सिच्युएशन कम्स अँड व्हॉट यू रिॲक्ट, त्याच्यावर काय बोलता, त्याच्यावर काय चाललंय, त्याच्यावर कंटिन्युअसली आपण एक सेफ वे शोधत चाललोय की असं केलं तर असं होणार, असं केलं की असं होणार. कोणीतरी गेलं तर हा सोडून द्यायचं, कारण लास्ट टाइम आपल्याला त्रास झालेला असतो, होय की नाही. किंवा जाताना आपण त्याला भेडायचं का, कारण लास्ट टाइम असंच सारखं करतात, त्याला दाखवल्याशिवाय होतच नाही. काही लोक जे असतात ना, स्पेशली किड्स किंवा कॉलेजच्या मुलांच्यावर खूप चिडत असतात. पोरच असे असतात, सारखं खळत चिडत असतात त्यांच्यावर. त्यांना काय अकलं नसतात, दंगा करतात, काही कळत नाही. त्यांच्यावर ते चिडायचं एवढंच काम असतं. त्यांना तेवढी मुलं दिसली ना, हा चिडायला चालूच करतो. एक घटना बघितली होती. मी मुलांना सोडायला गेलो होतो आणि तिथे बाहेर एक माणूस होता, चालत चाललेला, रेनकोट बिनकोट साईडने चालला होता, काही प्रश्न नाही. बारीक बारीक पाऊस पडत होता आणि त्याच्यात काय झालं, ते 2 मुलं आली सायकलवरनं. काय त्यांच्या नादात होती, व्यवस्थित चालवत होते. काय झालं एका मुलाला काय माहित, मागण्याच्या त्याला धक्का मारला आणि माणूस उलटा. मुलगा पण पडला, त्याचा शर्ट घाण, त्याचा शर्ट घाण. आता लोक आले आणि म्हटले अरे सोडून द्या, काय नाही. तो फुल मारामारीलाच आलेला, म्हणजे त्याला अगदी काय करतो की काय असं खूप म्हणजे डेंजर परिस्थिती झालेली. खूप म्हणजे अंगावरच येत होता तो चांगला. आणि एक दोघांनी मध्यस्थी केली आणि त्याला म्हटलं नाही अरे लहान मुलं आहेत, जाऊ दे. असं करत करत त्याचं लक्ष डायव्हर्ट जाते. मुलाला म्हणले चल चल. ते सायकलला गेले, त्याला सोडला, त्याला धरलं. मला एकाने विचारलं काय करतो यार, असे लहान मुलं आहेत, चालतंय असं. तो म्हणलं मी सिटी प्राईड मध्ये वॉचमन म्हणून काम करतो, मला माहित आहेत म्हणलं मुलंच अशी करतात, ऐकत नाहीत म्हणले. मला 2 झटके द्यायचे होते त्याला, मी हँडल करतो ना म्हणलं. 1000 पोरं बघतो आज मी, ठोकणारच होतो म्हणलं आज. मला माहिती आहे ऐकत नाही, ती पोरच तशी असतात. ह्याच्या डोक्यात केवढं फीड झालं बघ. त्याची नातवांना तो सांभाळेल का, त्याच्या शेजारी पाजारी जी चिनी दांडू खेळणार आहेत, क्रिकेट बॉल, त्यालाच जाऊन बसणार आहे, त्याच्याच खिडकीत जाणार आहे, हाच दंगा करत बाहेर येणार आहे. सगळं व्यवस्थित चाललेलं असणार, त्याचीच काच फुटणार आहे. त्याच्या स्वयंपाकघरात जाऊन दुधात तो बॉल पडणार आहे. अरे काय खराब झालं, त्याचं लाईफ बघितलं का कसं असणार. आणि मी 8-15-20 दिवसांनी गेलो त्याच्यामध्ये, मी साधारण त्याचं नाव अंडरस्टँड करून त्याला तिथं जाऊन बघितलं नाही. त्याला काय सांगायची हे नव्हते, बट मला क्युरियोसिटी होती की लाईफ मध्ये चालतं कसं. 100% हा काहीतरी आता रागवणार, कधीतरी एक झटका देणार आहे. ते कॉलेज शाळेमध्ये कसं चालेल, त्याचं सुपरवायझर वगैरे कोणतरी बघणार ना, किंवा हेड मिस्ट्रेस, त्याला ते काढूनच टाकणार ना 100%, किंवा त्याला सुधारायला लागेल. दोन्हीपैकी काहीतरी होईल. हा सुधारला तर नाहीच, त्याला काढून टाकलेलं. आता तो म्हणणार यार मला काढून टाकलं. हे घटनेचा क्रम बघितला का, कारण मला दोन्ही माहिती होतं म्हणून त्याला मी जर फ्रेंड असता, ऐकायला तयार झाला असता तर मी सांगितलं असतं, मी तुला बघितलं असतं, तुझी थॉट प्रोसेस असेल, तू चेंज केलंस तर काहीतरी होईल. पण ही विल नॉट ऍग्री. तो म्हणणार शाळेने माझं नुकसान केलं, असंच म्हणणार. याचा ऍटिट्यूड बदलला हे लक्षात नाही येणार. तो काय म्हणणार, शाळेने मला काढून टाकलं. घटना काही ना काहीतरी झाली असणार आहे आणि त्याचं बरोबर ते
कारण तो कम्फर्टेबल नाही आहे त्या गोष्टीशी. आणि दररोज 2-2 हजार मुलं बघतोय तो, जे की त्याला कम्फर्टेबल नाही आहे. आयदर मुलं सुधारायला पाहिजे, जे शक्य नाही आहे, हा सुधारायला पाहिजे, हा जर रेडी नसेल तर वन हॅज टू लिव्ह. 2,000 मुलं कशी सोडतील ना, त्यापेक्षा हा जाईल. तर आज आपण काय बघितलं की आपलं माइंड काम कसं करतं, लक्षात आलं ना. आणि माइंडला खरं खोटं काही कळत नाही, सबकॉन्शियस माइंडला. सो दिस इज प्रिन्सिपल कॉल्ड थेरी प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी. पोलॅरिटी म्हणजे काय असतं? पोलॅरिटी म्हणजे माहिती आहे तुम्हाला, एक प्लस असलं तर निगेटिव्ह असतं, निगेटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह असणार. दॅट इज कॉल्ड प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी. पोलॅरिटी प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह पॉझिटिव्ह बाजू असते, त्याला म्हणतात प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी. मी याचे पोस्टर्स पण तयार करणार आहे, तुम्हाला नंतर मी सांगेन. कोणाला इंटरेस्ट असेल तर अशा पद्धतीचं करू शकतो. हे बघा, मी असं हे केलंय बघा, हे स्टिकर बेस्ड केलं बघ, हे चिकटवलंय. म्हणजे हे असं साधं स्टिकर, आपण जसं एक ते हॅपी बर्थडेचं वगैरे असतं ना, ते काढून लावून टाकायचं सरळ, आणि कलर जात नाही, काचेवर किंवा याच्यावर लावता येतं. आणि प्रत्येकला एक मी फ्रेम करून दिली ह्याचीच फ्रेम. तर तुम्हाला जसं इंटरेस्ट आहे त्याप्रमाणे फ्रेम, प्रिंटेबल किंवा जे लॅमिनेशन केलेलं तसं असलं तर इन फ्युचर सांगा. त्याच्यात ते वरचे लोगो जातात आणि खालचं जे आहेत ना, क्रिएटेड अँड डिझाईन बाय अभिजित रेगे, वरचे तुमचे लोगो येणार. आणि इकडचा लोगो प्रत्येकाने ठेव म्हणून सांगितलं म्हणून ठेवला, अदरवाईज हा लोगो पण आपण काढून टाकतो. इथे डिझाईन अँड क्राफ्ट आणि छोटं येतं, जसं आर्चिसच्या याच्यावर येतं ना, प्रिंटेड अँड दिस. आणि एंटायर हे ब्रँडिंग तुमचं येतं. ह्याच्या मागे जे जीबी फायनान्स सर्व्हिस हे तुमच्या कंपनीचं नाव येईल. सो एव्हरीथिंग हॅज 2 polarities. वन इज पॉझिटिव्ह, वन इज निगेटिव्ह. अनफॉर्च्युनेटली निगेटिव्ह कडे फोकस होतो, निगेटिव्ह असं समजलं जातो. आपण त्याला कन्वर्ट कसं करायचं हे बघूया. आता ह्याच्यात ना साधारण 2005-06च्या आसपास मी बरेचसे कोर्सेस पण केले होते. आणि त्याच्यात एक चार्ल्स हनेल नावाचं बुक आहे. त्याच्या बेसवर मी तुम्हाला म्हटलं होतं एकदा लागलं तर ह्याच्यात घेऊया म्हणून. सो त्याच्यात बरंचसं ऍडव्हान्स कन्सेप्ट दिलेच, काइंड ऑफ आपला 7 Keysचा हे होता ना कोर्स, त्या रिलेटेड होते, त्याच्या रिलेटेड. आणि एक मास्टर की म्हणजे वी कॅन सॉल्व एनिथिंग, चार्ल्स हनेल नावाचं बुक आहे. त्याचं ह्याचं नेक्स्ट व्हर्जन जे जॉब प्रॉक्टरने वगैरे ते सिक्रेट बुक आलं. आणि सिक्रेट बुक हे मोर आपण अचीव कसं करायचं ह्या रिलेटेड जास्ती होतं, त्यामुळे ते जास्त पॉप्युलर झालं. पण हे ओरिजिनेटेड होतं चार्ल्स हनेल यांच्याकडनं. आणि सर्चिंगच्या बऱ्याचशा टीचिंगचे कॉम्बिनेशन करून मी जे वापरलं ते मी सांगणार आहे. ह्याच्यात आपलं लाईफ जे आहे ना, आपण इफ यू फोकस ऑन बिटरनेस म्हणजे बिटरनेसचा अर्थ लिहिला होता मी, कडूपणा. करेक्ट, कडू ते इथं सॉरी लिहिलं इथं, कडूपणा. हार्शनेस म्हणजे हार्ड. इम्पथी नाही येते, ऍपॅथी म्हणजे उदासीनता, काही करायचं नाही वगैरे अशा पद्धतीचं. जेनोसिटी म्हणजे उदारता, दोज आर पॉझिटिव्ह. काइंडनेस म्हणजे दया, आपण कुणाला धरून ठेवत नाही, माफ करलं, आय एम फॉरगिव्हिंग, है ना, डोक्यात ठेवलं नाही आपण काही. ऑप्टिमिझम म्हणजे आशावाद. अशा पद्धतीचं हे 2 ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. तर निगेटिव्ह जेवढं आपण राहू ना, तो तोटा आपलं लाईफ असं होऊन जातं. आणि तुम्हाला 1-2 एक्झाम्पल मध्ये मी सांगितलं. त्या पर्सनला काढून टाकल्यानंतर त्याला जॉब नाही आहे, तो काहीतरी विचित्र काम करणार आहे, किंवा वॉचमन म्हणून अजून कुठेतरी चांगले कॉलेज शाळेतलं जॉब होता, त्याला जायला म्हणजे फिक्स पगार असणार ना चांगला, त्याच्याविषयी वॉचमन म्हणून कुठेतरी नाईट शिफ्ट कर वगैरे असं लागलं त्याला. त्यांनी एक ठिकाण त्याला जर लक्षात आलं असतं, हे माझ्या निगेटिव्ह ह्याच्यामुळे माझं सीन बदलत चाललाय आणि माझं फ्युचर जर डार्क होत जाणार असेल, तर आय नीड टू चेंज माय पॅटर्न्स. देवाने पर्पजली काही निगेटिव्ह गोष्टी दिलेल्या आहेत आणि काही पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, जो इनबिल्ट असतात. अनफॉर्च्युनेटली आपल्याला असं वाटतं की मी असाच आहे, मी असाच राहीन, मला दया कोणाला करायला वाटत नाही, त्याने चूक केली, शिक्षा व्हायलाच पाहिजे, किंवा मी देईन किंवा कुणाकडनं तर घडवून आणेन. हे पॉलिटिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी, वोटिंग बँक, हे सगळं याच्यामुळे चालतं. कारण रिव्हेंजची थिअरी आहे सगळी. प्रत्येक जण रिव्हेंज घ्यायला बसलाय, सत्ता पलटायची, काय झालं हे बघायचं. आणि अगदी लोक वयाने मोठे होतात, मॅच्युरिटीने नव्हे.
अगदी ट्रम्प सुद्धा तो रिव्हेंजच्याच ह्याच्यात म्हणणार की अमेरिकेला आतापर्यंत असं केलं, मी आता दाखवण्यास. इट्स अ रिव्हेंज थिअरी. रिव्हेंज थिअरीने सगळ्याला फ्रस्ट्रेशन येतं, त्रास होतो, कोणाला काही हासिल होत नाही. आणि सेकंड जे आहे की नाही ते काइंडनेस आहे, दया आपण दाखवली, कोणाला नुकसान झालं, आपल्याला नुकसान होणार होतं, ते आपण रिलीज झालं. आय एम ऍक्च्युअली गेटिंग आउट फ्रॉम दिस ना, मी ह्या भावनेतनी निघून गेलो, आपला फायदा झाला. क्रिएटिव्ह थॉट बघा, चांगली गोष्टी चांगल्या एन्व्हायरमेंट मध्ये येते. इथं ना बंजर जमीन झाली आहे आणि इथं चांगली, हे कशामुळे झालं, चांगले एन्व्हायरमेंट झाल्यामुळे आले ना. तर डोक्यात पण चांगलं एन्व्हायरमेंट असलं तर आपलं लाईफ पण चांगलं एन्व्हायरमेंट मध्ये बनत राहतं, तसेच येत राहणार. शारपट जमिनीतच काटे जास्त येणार. काही उगवलं टाकलं, जरी आपण गहू टाकले तरी ते जळून जातात शारपट जमिनीत, कारण क्षार जास्त वाढलं, ते डोक्यातलं क्षार वाढलं जास्त. आणि ह्याच्यात एक काय होतं माहितीये का, हा माणूस तुम्ही ना बघितला असणार आहे, जो उदारता दाखवतो, दया दाखवतो, आशावाद मध्ये असतो आणि तो दुःखी असतो. अशी पण लोक बघितली असतात. त्यामुळे आपल्याला त्या पाथवर जायला नको वाटतं, कारण तो दया दाखवतो एक्सटर्नली आणि आत मात्र तो कुडत असतो. आणि दिस इज इनसाइड. लोक अशीच असतात, सोडून दे रे, सोडू दे, ही ना लोक काही सुधारायचे नाहीत, सोडून दिलेलं बरं, असा दयावाद नव्हे. आत त्यांनी काम नाही केलं, त्यांनी झाकून ठेवलंय. आत तर काम चाललंय, बाहेर तो एका दिवस बोलतोय नाही नाही हे असा रस्ता हा व्हायलाच पाहिजे बरं का, पण आत काय म्हणतोय तो, हा ठीक आहे कॉन्ट्रॅक्टरचं थोडं वेळ झालं ना, एक सर्टन स्टेजला नको वाढवायला, एवढं झाले की सोडून द्या, पण त्याला दाखवणं गरजेचं आहे जेणेकरून ह्याची वृत्ती चुकेल, असं म्हटलं त्यांनी एक्सटर्नली. पण आत दयाभाव आहे. आपण हे बोलतोय ते इनसाइड युअर माइंड, आणि ते फक्त ओनली यू नोज, कारण 90% आत घोळ चाललेला असतो, ओनली 10% यू रिॲक्ट. त्यामुळे एखादा पर्सन बाहेर ओरडतोय, मारेल सुद्धा, पण प्रोबॅबली त्याच्या भल्यासाठी असणार, मुलांच्या किंवा अजून कोणासाठी. किंवा शिक्षक जे हे करतात, अरे ही मुलं छोटी आहेत, त्यांना माहित नाही, अक्कल नाही, पुढे जाऊन फ्युचर होणार आहे, ते छोट्या गोष्टीत जर त्यांना कळलं नाही, कुठेतरी वाईट मार्गाला लागले म्हणून एक दोन छड्या मारलेल्या चालतील. मग तो गुरुजी कडक वाटू शकतो एक्सटर्नली, पण आत खूप दयाभाव आहे, त्याचं लाईफ चांगलं होणार आहे, लक्षात घ्या. आता आमचे जे गुरुजी भेटतात ते नाव सर खूप काटे खाल्ले आम्ही, पण आमचं चांगलं झालं, ते ही इज फिलिंग प्राऊड. ते काठीने एक्सटर्नल दिसलं, पण व्हॉट इनसाइड इज इम्पॉर्टंट. दुसरा आहे ना, तो एकदम शांत आहे, त्याचा काही प्रॉब्लेम नाही, तो म्हणजे झक मारू द्या ना, कोण सांगणार, ह्यांनाच कळत नाही ह्यांच्या आयुष्याचं, आपण कोण ओढाताण करा, तो बाहेर पीसफुल वाटतो, पण आत त्याच्या कचरा भरलाय. सो वी आर टॉकिंग इनसाइड, नॉट आउटसाइड. आउटसाइड रिॲक्शन इज मे बी ओके इम्पॅक्टफुल और इम्पॉर्टंट. व्हॉट इज इनसाइड ना, दॅट इज इम्पॉर्टंट. आपल्याला आतनं काय वाटतंय, आतून आपल्यातनं कडकपणा जायला पाहिजे, आतला उदारता यायला हवी, काइंडनेस आशावाद हा तयार व्हायला. काइंडनेस म्हणजे दया दाखवणं, म्हणजे आता आधी केल्याबद्दल जसं म्हणजे फॉरगेट करणं, पण काइंडनेस म्हणजे आता समोर एखादी सिच्युएशन आहे तर त्याच्याबद्दल काइंड हे करून त्याला मदत करणे, दॅट इज काइंडनेस फॉर व्हॉट. हा, आता दयाभाव ना हा आपला असायला पाहिजे, आणि जे रिॲक्शन जे आपण देतो ना प्रत्येक सिच्युएशन मध्ये, ती ज्यावेळी ती योग्य आहे ना, ती करणं गरजेचं. फॉर एक्झाम्पल, छोटं मूल आहे आणि काहीतरी चुकीचं करतंय, आणि तिथं एक फटका मारल्यानंतर त्याला कायम परमनंट मेमरीत जाणार आहे हे माहित आहे आपल्याला, तर त्यावेळी अग्रेसिव्ह म्हणून एक झटका मारणं हे योग्य आहे. ते ऍक्च्युली वाटताना वाटेल अग्रेसिव्ह रिस्पॉन्स, पण तो आत दयाभाव आहे. खरं तिथं काय सिच्युएशन काय रिक्वायर्ड करते, तिथं झटका मारणं गरजेचं, अरे असं करू नये वगैरे म्हटलं तर तोच आई वडिलांना फटके मारायला लागला. कधी मुलं असतात बघा, सगळ्यांच्या पुढे फटके मारतात आई वडिलांना, दॅट इज रॉंग. जर काय सांगितलं तिथं सगळ्यांच्या पुढे झटका दिला, काही प्रॉब्लेम नाही, अरे लहान मुलं आहे, मी असं केलं तर असं करणार, दॅट इज गुड. नाहीतर ते पुढे जाऊन आई वडिलांना शिवाय दिल्याने पुढे काही बोलेल ना, असं मी बघितलेत लाड झालेली मुलं, काकांना काही बोलतात, सगळ्यांच्या पुढे बोलतात काही, कारण लहान होतं, तो लहान लहान म्हणत म्हणून मोठा झाला, हे काकालाही कळलं नाही, तो बोलतोय आता कसं विचित्र. त्यावेळी एकदा सटका, हे चालणार नाही बघ, है ना. सो दयाभाव तर आहे, पण त्यावेळेची ऍक्शन रिक्वायर्ड काय, हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. म्हणजे तिथं रिक्वायर्ड ऍक्शन ही घेणं गरजेचं आहे, जे की सगळ्यांसाठी चांगलं आहे, पण आत दयाभाव आहे, रिवेंज नाही आहे. जसं त्या वॉचमनचं सांगितलं, मुलं अशीच होतात म्हणून प्रत्येक मुलाला तो झोडपतच चाललाय. आता किती मुलांना तो सुधारणार आहे, ते तर नाही सुधारले, प्रॉब्लेम झाला. आन्सर मिळालं त्याला थोडं थोडं.
सो कॉन्शियस क्रिएशन जे आहे ना, कॉन्शियस क्रिएशन थ्रू मेंटल मास्टरी, हे असंच आपलं आयुष्य घडलं असे काय. अँड कॉन्शियस क्रिएशन थ्रू थॉट मास्टरी, त्याच्यात कंटिन्युअसली एक निगेटिव्ह थॉट येतात, जे की अँगर आहे, हेट्रेट आहे, फिअर आहे. ह्याचे मराठी मिनिंग लिहिलं नाही, हे यूज टू शब्द आहेत, आपल्याला माहिती आहे. काइंडनेस आहे, लव्ह आहे, त्याने आपलं बेटर लाईफ होत राहते. इफ यू कन्सिडर दिस इज हा आणि हा बघितला तर कसं होतं, ठीक आहे नाही. आणि स्वतःच्यातले सगळे निगेटिव्ह पॉईंट आहेत ना, ते ऑब्झर्व करा. काय काय जमलं नाही तुम्हाला, एवढं पर्यंत पोचायचं होतं, तिथं जमलं नाही. लोक तुम्हाला निगेटिव्ह फीडबॅक काय देतात, तुम्ही अहंकारी आहे, काय ऐकतच नाही कोणाचे, अशा पद्धतीत होतं. कुणाला काय काय रिस्पॉन्स आले. जस्ट कीप ऑब्झर्विंग. इथपर्यंत अचीव व्हायला होतं, पण यू आर नॉट सॅटिस्फाईड. तुम्हाला मजा नाही आली. तुम्हाला इथपर्यंत पोहोचायचं होतं, पण आयुष्यात तिथपर्यंत पोहोचता आलं नाहीत. बाकीचे लोक कुठे गेले, तुम्ही कुठे आहात. अजून गोष्टी बऱ्याच काय काय करायच्या आहेत, पण होत नाहीये तुमच्याकडनं. जस्ट कीप ऑब्झर्विंग. तुमच्यात काहीतरी निगेटिव्ह पॅटर्न्स आहेत, ते दिसतात तुम्हाला. नाउ वी विल फ्लिप द कार्ड अँड नाउ यू फील हॅपी, मोर हॅपी. तुम्ही आतापर्यंत जे अचीव केलं ते कम्पेअर्ड टू अदर्स, बरेचसे लोक तुमच्या खाली आहेत, तिथपर्यंत तुम्ही अचीव केलं. यू आर डन ऑसम जॉब. मनातल्या मनात म्हणा की आय लव्ह माय सेल्फ, आय एम टू मच हॅपी. बाकीच्यांच्या माझ्याशा खाली पण खूप लोक आहेत. आय एम सॅटिस्फाईड, मोस्ट सॅटिस्फाईड पर्सन फ्रॉम माय लाईफ. जे नेचरला माझ्याकडनं करायचं होतं ते मी केलंय. आय एम बिकमिंग हॅपी, आय एम हॅपी, आय लव्ह माय सेल्फ, आय एम हॅपी, एव्हरीवन लव्स मी, आय एम हायली सॅटिस्फाईड विथ माय लाईफ, आय एम हायली सॅटिस्फाईड विथ माय लाईफ. माझ्यावर सगळे प्रेम करतात, बड्डेच्या वेळेस सगळे गिफ्ट देतात, फोन करतात. मला जे अचीव करायचं ते अचीव करतोय मी. आतापर्यंत भरपूर अचीव केलं, अजून खूप अचीव करणार आहे. आय एम हॅपी अबाउट माय प्रोग्रेस, आय एम फीलिंग हॅपी, आय एम हॅपी, आय एम एनर्जेटिक, आय एम हॅपी, आय एम सॅटिस्फाईड, आय लव्ह एव्हरीवन लव्हज मी, आय एम फीलिंग हॅपी. एंटायर बॉडीमध्ये हॅपी फिलिंग बघा. एंटायर बॉडीमध्ये हॅपी फिलिंग बघा. सेल अँड सेल इज गेटिंग हॅपी, एनर्जेटिक, सॅटिस्फाईड. आय एम सॅटिस्फाईड, आय एम हॅपी, आय एम एन्जॉईंग. स्माइल स्माइल स्माइल. आतून सगळा आनंद बघा कसा आहे. इफ यू आर फीलिंग हॅपी, इट्स रिफ्लेक्ट इन युअर सेल. आपण एक थोड्याच वेळ केली एक्सरसाइज, आणखी लॉंग ड्युरेशनला केली की अजून आणखी फरक पडतो. सेंड होतोय तोपर्यंत मी तुम्हाला हे दाखवतो. मी ते सेंड करतोय काही गोष्ट, ते तुम्हाला दाखवतो. सो टिल देन, बॅड फ्युचर, अँगर, हेट्रेड, फिअर. त्याचा अर्थ बघा, हिटलर सुद्धा रिच होता, हो की नाही, बट त्याचं लाईफ फ्रस्ट्रेटेड होतं. तर मनीचा सक्सेस हा एक पार्ट आहे बरं का. मनीचा सक्सेस हा हवा, बट आत कसं फील होतंय ना, कसं जगतो, इज मोर इम्पॉर्टंट पार्ट. आणि कॉन्शियस क्रिएशन ऑफ थॉट मेंटल, दिस इज अ पॉझिटिव्ह थिंग्स, दिस इज ट्रॉडन. म्हणजे कंटिन्युअसली तुम्ही बॅलन्स नाही राहू शकत. एकतर वर जाणार, खाली होणार, वर जाणार, खाली होणार. मोर पॉझिटिव्ह थॉट्स, मोर यू विल गो अप. काही निगेटिव्ह आले, पॉझिटिव्ह आले, तर तुम्ही तिथेच राहिले. निगेटिव्ह व्हॅनिश नाही होणार, पण मोर पॉझिटिव्ह झाले तर तुमचे अपवर्ड डायरेक्शन होणार. काही ड्रॉडाऊन असणार, पण ड्रॉडाऊनने विशेष फरक नाही पडणार तुम्हाला. लक्षात आलं. आणि ह्याने आपल्याला छान वाटतं.
काइंडनेस, फॉरगिव्हनेस आणि लव्ह केलं ना, आपल्याला आपल्याला आतनं छान वाटतं. सो एव्हरीथिंग हॅज अ टू पोलॅरिटी. त्याचा फोटो मी सांगितल्यावर काढून घ्या. बस. आपलं आयुष्य प्रत्येक पोलॅरिटीनी चाललेलं असतं. मीन्स एव्हरीथिंग हॅज अ टू पोल्स. एक्स्ट्रीम पोल्स असतात, एक डाऊन आणि अपवाला. तर कुठलं असतं? सो कोल्ड आणि हॉट, दीज आर द पोलॅरिटीज. एक गरम आहे एक्स्ट्रीम आणि एक्स्ट्रीम थंड आहे. हे पोलॅरिटी झाली. पोलॅरिटी लक्षात येते ना, है ना? प्रत्येक गोष्टीला एक निगेटिव्ह बाजू आहे आणि प्रत्येक निगेटिव्ह बाजूला एक पॉझिटिव्ह बाजू आहे. एकाला बाजूच नाही असं नसतं कधी, त्याला दोन बाजू असणार. आता एक डार्क लाईट हे सांगितलं तुम्हाला. एक लाईट आहे म्हणजे उजेड आहे का अंधार आहे, पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे, लव आहे, अँगर आहे किंवा द्वेष असेल, हंगरी आहे भुकेलेला आहे आणि काही पोट भरलेत तुडुंब भरलेला आहे ना. एक रिच आहे, एक नॉन रिच. नॉन रिच मी पर्पजली म्हणतो कारण गरीब अशी कॅटेगरी नाही आहे, है ना. एव्हरीबडी इज रिच अँड नॉन रिच. केलं हे, बट यू फेल्ट द रिझल्ट. निगेटिव्ह आल्यानंतर आपल्या इनसाइड काय होतं? आता ह्याच्यात जर आपण बरेचसे इन्स्ट्रुमेंट लावले, ब्रेनचं फ्रिक्वेन्सी, ब्लड मधले हे, तर बरेचसे केमिकल इम्पॅक्ट पण झालेला असतो. समजलं? ह्याच्यात आता निगेटिव्ह मध्ये आहे ना, जास्त निगेटिव्ह तुमचा चेहरा दिसला नाही. त्याचं एक अजून एक रिझन आहे की वी स्टार्टेड विथ द पॉझिटिव्ह थिंग्स. तुमच्या ब्रेन मध्ये ना आज घातले की तुम्ही चांगलं विचार करायचे, त्यामुळे मीच ते चावी देऊन ठेवले. अभी जो सूचना होगी वो मेरे ब्रेन में, शरीर पे, मन पे सिर्फ पॉझिटिव्ह असर करेगी. आता मी सांगितल्यामुळे काय झालं, तेवढा असर नाही झाला, मला थोडेसे इफर्ट्स घ्यावे लागले. पण पॉझिटिव्ह बघा, पटकन तुमचे चेहरे कसे डिफरन्स पडला की नाही. म्हणजे ह्याच्यात आपलं कंटिन्युअस चालू आहे प्रोग्रामिंग डोक्यामध्ये. आणि काही लोकांचे चेहरे असे असतात बघा, है ना, त्या डोक्यात आत ना खळबळ चाललेली असते. तो विचारताना असं काय नॉर्मल बोलत असतो. हा, कपाळावर ढीगभर आटे असतात, त्याला म्हणजे का आलं बाबा हा, असंच वाटतं त्याला. त्याला वाटतं दुकान त्याचं चांगलं चालावं, पण काय पाहिजे, स्टार्टच असं. त्याचं गिराईक कसं येईल ना, त्याच्या शेजारचं दुकान भरपूर चालत असतं आणि त्याला वाटतं की त्यांनी चेटूक केलंय, कोकणातनं काहीतरी नारळ आणलाय. त्यामुळे त्याचा धंदा चालतोय, माझा नाही चालत. तर आलेले गिराईकाला नाही ना, हे आहे ते नेक्स्ट आठवड्यात येईल, ह्याच्याकडे नाहीच आहे कायम. एक तर इथं आमच्या जवळ एक मोबाईलचं शॉप आहे, त्याकडं मी त्याला गुगल मॅप म्हणतो, कारण त्याच्याकडे काहीच नसतं. अगदी एखादं स्क्रीन गार्ड बघायला गेलं ना, शनी मंदिराच्या साईडला बघत आधी तो मुलगा सारखा आहे, त्याकडे कधी गेलं ना तर हे आहे का, तुम्ही असं करा, चाफेकर चौकात जावा, तिथं गांधी पेठेत असं एक शॉप आहे, तिथं मिळेल बघा. इकडं असं करा, शगुन चौकाचा वरचा पिंपरीचा ब्रिज आहे ना, तिथं एमआयचं शोरूम आहे, तिथं मिळेल बघा चांगलं. मग तू काय, अरे तू ठेव ना. त्याला मी गुगल मॅपच म्हणतो, त्याच्याकडे गेला ना तो राईट डायरेक्शन सांगतो. तो विकत नाही, म्हणतो त्या धंदा कसा चालतो का, प्रत्येकाकडनं रेफरन्स अलाउन्स घेतो काय. निगेटिव्हिटी काय आहे ना, आता तो काय म्हणतो, यार लोक असेच येतात, आजकाल रिचार्ज कोणी नाही करत, ऑनलाईन झाले जमाना. तर त्याच्या डोक्यामुळे गिरायक येत नाही आहे. ती नीड टू शिफ्ट की बाबा ठीक आहे ऑनलाईन आहे, आता काय चालतंय, मग आता काय चालतंय, मग आता काय चालतंय. पिंपरीतली लोक हुशार आहेत बघा, तुम्ही जावा, लिटरली 6 महिन्यात धंदा बदलत असतात. कापड दुकान काढतात, लगेच घड्याळाचं काढतात, आजकाल काय चाललंय इलेक्ट्रॉनिक, सगळं इलेक्ट्रॉनिक. काय चालतंय तिकडं, आम्ही खोबरं तिकडे चांग बोल, धंदा करायचा. खोबरं तिकडे चांग बोल, हा जिकडे चांग बोल म्हणजे जय जयकार. राखी, सगळीकडे राख्या होत्या, सगळीकडे आता डेकोरेशन, दिवाळी, सगळे फटाकड्याचे, सगळे फटाकडे. म्हणजे जिकडं खोबरं असतं ना तिकडं आम्ही चांग बोल म्हणजे जे हे चांग बोल म्हणजे जय जयकार हो, असं त्याच आहे. देवीला देवाला म्हणतात. आणि त्यामध्ये म्हण पडले की जो पैसे देतो त्या गटाकडे वोटिंग करणार, त्याचे जय. लव्ह, अँगर, हंगरी, फिलिंग हे बघितलं. रिच, नॉन पुअर बघितलं आपण. नॉन रिच पास आहे, त्याला फेल आहे. सॅटिस्फाईड, अनसॅटिस्फाईड, हे जरा डेंजर पार्ट आहे बरं का, पास फेल.
कारण काही लोक पास होतात 95%, त्यांना वाटतं फेल झालो, कारण त्यांना 97 पाहिजे होतं. तर आपली बाउंड्री लक्षात घ्यायला पाहिजे. आपण पहिलं जे आहे ना त्याला वेलकम तर करायला हवं. काही लोकांना लिटरली ना डिस्टिंक्शन मिळाल्यावर पेढे वाटलेले नाही आहेत. 90-95% पडले, पेढे नाही वाटले. का? कारण त्यांना पाहिजे होतं अजून कुठेतरी इकडं ऍडमिशन मिळायला हवं होतं, तिथं मिळालं नाही. काही 40% पण पाडून देतात. 35ला दंगा, पास झालो, आमच्या घराण्यात कोणी पास झालं नव्हतं. पार्टी करून पास. सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड ही कॅटेगरी कायम आपल्याला अनुभवायला येते. आणि देर आर टू पोलॅरिटीज ऑलवेज. आणि हॅपी अँड सॅड हे आपण कायम डिसाईड करतो प्रत्येक सिच्युएशन मध्ये. कन्फ्युज आणि एक क्लिअर आहे. क्लिअर जो असतो त्याचं लाईफ एकदम स्मूथ होतं. कन्फ्युज त्याला ऑप्शन लागतात सारखे. तो 10 लोकांना विचारतो काय करू, कसं करू, ओके आहे का, ठीक आहे का, कोणाच तरी अप्रुव्हल पाहिजे. कोणाचा अप्रुव्हल नाही आणि बेस्ट डिसिजन असला तर तो डिसिजनच घेत नाही काहीतरी चुकतील, कोणाला तरी विचारायला पाहिजे ना. ते डोक्यात तो लहानपणापासून सवय लागली. ऑप्शन पाहिजेत त्याला. हाईट जिथं आहे म्हणजे जिथं खड्डा आहे ना तिथं खड्डा आहे हे लक्षात आल्यावर तुम्हाला डॅम शुअर पाहिजे. एवढं उदाहरणं दिल्यावर एक हिल असणार आहे किंवा जिथं टेकडी आहे ना तिथं खाई असणार आहे. हे पोलॅरिटीनीच चालतं. म्हणून एवढे एक्झाम्पल दिले. जिथं खड्डा आहे तिथं खड्डा बघितल्यावर दुःखी व्हायची गरज नाही. खड्डा आहे म्हणजे कुठेतरी डोंगर 100% असणार. अदरवाईज प्लेन होऊन जाईल सगळं आणि सगळीकडे समुद्र येईल. इथं उंचवटा झाला ना. समुद्र सपाटीपासून आपण किती उंच आहे ते माहिती आहे, एवढे 1000 फूट म्हणून तिथं खड्डा आहे ना याचा अर्थ. म्हणून तिथं पाणी साठलंय. ते इक्वल झाले की सगळीकडेच पाणी होणार तयार, फ्लॅट झालं तर. म्हणून कितीतरी किलोमीटर समुद्र खाली आहे त्यामुळे इकडं उंची आहे. लक्षात येते का सर? खड्डा असेल किंवा खड्डा आला आयुष्यात तर कॉन्फिडन्स लूज करू नका. उंची डेफिनेटली येणार, कारण प्रिन्सिपल ऑफ प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटीने चालतं सगळं. हाईट जिथं आहे तिथं डेप्थ आहे, डेप्थ जिथं आहे तिथं हाईट असणार आहे 100% फॉर शुअर. काही ठिकाणी हे अप्लाय होतं, काही स्पिरिच्युअल लॉज कडे अप्लाय होत नाही. म्हणजे परमनंट हॅपीनेसला परमनंट सॅडनेस असा नसतो. हॅपी आणि सॅड मध्ये चालतं, पण परमनंट हॅपीनेसला अपोजिट नसतं. म्हणजे सूर्य ब्राईट आहे तिथं अति अंधार कुठे आहे असं नसतं. तिथं लाईट एक चाललेला असतो. म्हणजे काही एक स्पिरिच्युअल ऍक्टिव्हिटी एक सर्टन स्टेज नंतर आहे ना त्याला निगेटिव्हिटी नसते. पण ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये बऱ्याचशा निगेटिव्हिटी पोलॅरिटीवर चालतं. पोलॅरिटीचे बियॉन्ड जाणं ही प्रोग्रेस आहे बाय द वे. हिल आहे तिथं डीप आहे, मी सांगितलं तसं. अपोजिट्स काय मग? अपोजिट्स म्हणजे काय नेमकं? अपोजिट्स आर द डिग्री ऑफ द सेम इसेन्स. म्हणजे बघा, प्रेम आहे आणि हेट्रेट आहे. आपण हेट्रेट म्हणू शकतो, द्वेषभाव, किंवा अब्सेन्स ऑफ लव्ह म्हणून. तिथं लव्ह प्रेझेंट आहे तिथं हे द्वेष येणार नाही. पोलॅरिटी दोन्ही एकत्र, पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही वेगवेगळे असतात ना. पॉझिटिव्ह निगेटिव्ह हे लाईव्ह आणि एक न्यूट्रल असतं. मग ते सर्किट फिरतं. दोन्ही लाईव्ह असलं तर सर्किट फिरणारच नाही. सर्कल कसं फिरणार? आणि ग्राउंड व्हायला पाहिजे, हो की नाही? ग्राउंडिंग म्हणजे अति झालं तर ग्राउंड करायचं. ते दोन पोलॅरिटीवर चालतं. हे लाईटचं दोन्ही प्लस किंवा दोन्ही न्यूट्रल असले तर चालणार नाही. एक लाईव्ह चालायला एक न्यूट्रल. लाईव्ह न्यूट्रल कळलं ना तुम्हाला? इलेक्ट्रिक मध्ये असतं तसं का नाही? लाईट लागते की नाही? एक लाईव्ह असतं म्हणजे त्याच्यात करंट असतो आणि ह्या बाजूत करंट असतो, एकात करंट नसतो. हे जे करंट असतो ते इकडे फिरतं, ह्याला पेटवतं, सगळं करतं आणि ही उरलेली वायर आहे ना त्याच्यात घालतं न्यूट्रल मध्ये, तर हे चालतं. दोन्ही जर असेल तर शॉर्ट सर्किट होतं. दोन्ही न्यूट्रल असलं तर पेटणारच नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह लागते कायम. तुम्हाला किती सेफली सगळं रबरी चप्पल वगैरे घालून एकदा प्रयोग करा हवं तर बल्ब लागतो ना. बल्ब त्याच्या 2 वायर असतात ना, ती एकच लावायची वायर आणि ती टेस्टरने चेक करायची कुठल्या ह्याच्यात आहे. लाईव्ह आहे ना तिथे एक वायर घालायची. एक वायरने बल्ब पेटेल का? सांगतो पेटतो कसा. त्याच्यात पेटवायचं, इकडे घ्यायचं, इथं बल्बचं असं दुसरं आहे की नाही, पाण्यात घालायचं, पेटतो बल्ब. कारण न्यूट्रल कुठेतरी झालं. पाणी हे ऍब्सॉर्बचं आहे म्हणून हा बोट लावू नका, तेही पेटेल पण झटका बसेल तो.
ते सर्किट कम्प्लीट व्हायला पाहिजे. त्यामुळं जिथं अंधार आहे तिथं प्रकाशचा अब्सेन्स आहे, जिथं प्रकाश आहे तिथं अंधाराचा अब्सेन्स आहे, जिथं क्लॅरिटी आहे तिथं कन्फ्युजन अब्सेंट आहे, आणि जिथं कन्फ्युज्ड आहोत तिथं क्लॅरिटी नाही आहे म्हणून तर कन्फ्युजन आहे. लक्षात आलं? सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड सेम, ते सेम आहेत, सेम, फक्त इसेन्स डिग्रीतला फरक आहे. ते का आतून चाललोय, पुढे प्रॅक्टिकल कसं वापरायचं हे बघणार आहे आपण. पुढे जाऊया. इथं लक्षात आलं इथंपर्यंत? ज्याच्याकडे धंदा नाही आहे त्याच्याकडे काहीतरी अब्सेंट आहे ना, आणि त्याच्याकडे भरपूर धंदा आहे तर काहीतरी प्रेझेंट आहे. काय गोष्टी प्रेझेंट असल्यावर धंदा होतो हे बघितल्यावर धंदा यायला हरकत नाही, आणि तेच फील करायचंय फक्त. कस्टमर सॅटिस्फॅक्शन, सर्व्हिस, याचा अब्सेन्स असलेल्याचा धंदा चालेल का? रिटेन्शन अजिबात नाही होणार. लक्षात येईल का? अब्सेन्स प्रेझेन्स हाच धंदा आहे, म्हणजे पार्ट आहे. सो अपोजिट डिग्रीज ऑफ द सेम इसेन्स, इसेन्स सेम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, म्हणून हे चेंज करणं पॉसिबल आहे. काय लिहायचंय तुमच्याकडं? आता नोटपॅडवर तुम्ही ओपन करा आणि लिहा, व्हॉट आर द बॅड ऑर निगेटिव्ह क्वालिटीज ऑर पॅटर्न्स इन युअर लाईफ दोज आर होल्डिंग यू बॅक. तुम्हाला काय थांबवतंय असं वाटतंय? 2 मिनिटाचा पार्ट आहे, 2 मिनिटाचा टाइम आहे, त्याच्यात तुम्ही लिहून काढायचं आहे की तुम्हाला स्वतःविषयी कुठल्या कुठल्या निगेटिव्ह गोष्टी माहिती आहेत ज्यांनी तुम्हाला होल्ड बॅक होतंय. क्वेश्चन लक्षात आला? काय लेझीनेस पॅटर्न असेल किंवा अवेअरनेस असेल, शिकायची इच्छा नाही आहे किंवा त्या ह्याच्यात मला काम डोकं चालत नाही असं मी डिक्लेअरच करून टाकलंय. लिहिल्या तुम्ही? त्याने तुम्हाला बिगेस्ट स्टॉपर वाटतं तुमच्या लाईफमध्ये, बरोबर ना? तर तुम्ही साईडला ठेवून घ्या. व्हॉट आर द ऍक्शन पॉइंट्स? हे पॉलॅरिटी समजली आपल्याला. करायचं काय याच्यात? ड्युअलिटी जी असते ना दोन मध्ये, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, हे कंटिन्युएशन मध्ये असतं. सातत्य, कंटिन्यू म्हणजे कंटिन्युएशन. शिफ्ट कॉन्शियस मूव्ह बिटवीन टू पोल्स, म्हणजे जेव्हा, म्हणजे सक्सेस कशात आहे त्याच्यात आपण मेजरली 4 क्वाड्रंट अनालिसिस मध्ये मेजर करणार आहे. आपल्याला निगेटिव्ह पासून पॉझिटिव्हला शिफ्ट व्हायचं आहे. निगेटिव्ह जरी असला आणि त्रास देत नसलं तर इट्स ओके, पण ते आपल्याला जर ब्लॉक बनवत असेल तर त्याच्यावर काम करायची गरज आहे, शिफ्ट करायचं आहे. तर शिफ्ट कॉन्शियसनेस टू मूव्ह बिटवीन टू पोल्स, हे एक्स्ट्रीम पोल्स असतात, त्याने लाईफमध्ये ड्रास्टिक चेंज होतो. एक्सरसाइज मध्ये आपण बघणार आहोत. थॉट्स अलाइन्ड विथ हायर पोल्स, म्हणजे जिथं आपल्याला माहिती आहे बाबा 2 निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह आपल्यातलं कुठला आहे ज्यांनी प्रॉब्लेम यायला लागलाय, बरं का? आणि तुम्हाला माहिती आहे की इकडनं शिफ्ट झालं तर जास्त आपल्याला प्रोग्रेस किंवा स्मूथ होऊन जाईल. आपली थॉट प्रोसेस आहे ना त्याला जास्तीत जास्त अलाइन करायला चालू करायची. सुरुवातीला प्रोबॅबली फोर्सफुली करावं लागेल, पण हळूहळू ती सवय लागून जाईल. फॉर एक्झाम्पल, आपण ठरवलं की 0 फाईट डे घालवायचा आहे, काय झालं तर आय विल नॉट कॉम्प्रोमाइज विथ द हॅपीनेस. त्याच्यात काय होईल? बऱ्याचशा घटना येतील जे तुम्हाला राग आणणार आहे. त्याचा अर्थ प्रत्येक गोष्टीला राग आणायची गरज नाही आहे, सोल्युशन काढायची गरज आहे. मी म्हणलं हा असं असं सोल्युशन काढायचंय, माझं रक्त मी का आटवून घेऊ, असं असं करायचंय, आणि रूल्स टाकले, असं झालं तर असं होईल, असं झालं तर असं होईल, आणि एक्स्ट्रीमला आपण रेडी राहायला पाहिजे. बट आय विल नॉट कॉम्प्रोमाइज विथ द हॅपीनेस. दुसऱ्यालाही समजायला पाहिजे असं असं झालं तर बाहेर पडणार आहे आपण. पण मी चिडणार नाही. चिडून काय करायचं? मी काय रक्त आटवून घेऊ? तू तसं करतोय मग तू बघ, मी एवढ्या वेळात झालं तर ठीक आहे, नाही तर मी चाललो. यायचं तर तुझी मर्जी, नाही यायचं तर तुझी मर्जी. एक्स्ट्रीमला आपण तयार राहायला पाहिजे. 1-2दा झटका दिला सगळे येतो सुरळीत. सो मेंटल मास्टरी ऍप्लिकेशन्स, म्हणजे आता हे वापरायचं कसं तो आपण बघूया. थॉट इज क्रिएटिव्ह अँड फॉलो युनिव्हर्सल लॉ. हे क्रिएटिव्ह असतात, असेच येत नाहीत, ते काहीतरी सीड तयार करतात. प्रत्येक थॉट हा आपलं घर तयार करायला बसलेला असतो. प्रत्येक थॉटला सर्व्हायवल असतो, हा लक्षात घ्या. सर्व्हायवल म्हणजे मी तुम्हाला मागे बोललेलं बघा, प्रत्येक छोटा मोठा जीव जंतू आहे ना तो सुद्धा स्वतःला वाचवायला बघतो. तसा हा थॉट आहे ना त्याची किल्लावळ बनवायला बघतो, त्याचं मॅनिफेस्ट व्हायला बघतो, घटना व्हायला बघतो. प्रत्येक थॉट निगेटिव्ह असेल तर त्याचं जाळं तयार करायला, त्याला साम्राज्य तयार करायला आवडतं. तसं म्हणून एखाद्याला लहानपणापासून, जसं मी त्या माणसाचं सांगितलं उदाहरण जालियनवाला हत्याकांडचं, तो केवढं वर्ष कॅरी केला त्यांनी ते जाळं, आणि जोपर्यंत त्याला सॅटिस्फॅक्शन, रिव्हेंज मिळाला नाही तोपर्यंत त्याला तो
केवढ्या पोस्टला गेला, म्हणजे त्यांनी किती ऍक्च्युली अभ्यास म्हणजे केवढं हुशारीने काम केलं, पण डोक्यात रिवेंज. काही लोक IPS अधिकारी किंवा IAS अधिकारी त्यासाठी होतात ना, की मला ह्याच्यात दाखवायचं, मी पोलीस अधिकारी PSI होईल मला, कारण मला असं असं करायचं. हा रिवेंज थॉट झाला. अनफॉर्च्युनेटली तो कम्प्लीट झाला ना, त्याला लाईफला उद्देश राहत नाही. म्हणजे त्याचं कम्प्लीट झाला, त्या मी इंग्रज अधिकाऱ्याचं सांगतोय, तो 4 वर्षात मेला, फ्रस्ट्रेट होऊन मेला, कारण त्याच्या लाईफचा ऑब्जेक्टिव्ह राहिला नाही. आयुष्यभर जे घेऊन बसला ते संपला विषय, हो की नाही. सो थॉट्स आर क्रिएटिव्ह का, कारण नुसते थॉट येतात असं नाही, ते मॅनिफेस्ट व्हायला येतात. जसं मी मगाशी म्हणालो, तुम्ही यू आर हॅपी, सो इट्स गॉट इन्स्ट्रक्टेड टू एंटर युअर बॉडी अँड लाफ कम आउट. सॅटिस्फॅक्शन, त्याला ना आज चांगलं वाटलं, अरे आता रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. सो समवेअर इट्स रिफ्लेक्टिंग, जसे मी फोटो दाखवले तुम्हाला, हो की नाही. म्हणून ह्याच्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की नाही, आपलं गोल रायटिंग मी सांगितलेलं. गोल रायटिंगच्या बरोबर मी मध्ये मध्ये व्हिज्युअलायझेशन करून घेतो. व्हिज्युअलायझेशन अलाइन द डिझायर पोलॅरिटी. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखाद्याला राग येतोय सारखा सारखा आणि त्यांनी नुकसान होतंय, फॅमिलीमध्ये, रिलेशनशिपमध्ये, बिझनेसमध्ये त्याचं नुकसान होतंय. सो ही नीड टू मूव्ह हिमसेल्फ टुवर्ड्स अनदर पोलॅरिटी, जिथं पोलाइटनेस असायला पाहिजे. काम थांबणार नाही, लक्षात घ्या. मी काम थांबवा असं म्हणत नाहीये, बिझनेस इम्पॅक्ट होऊ असं म्हणत नाहीये, अँगर व्हायची गरज नाही. आय विल ले डाऊन द प्रोसेसेस मोर अँड मोर. मग ह्याच्यात व्हिज्युअलायझेशन मध्ये काय होईल, तो बोलत राहील स्वतःला, आय एम मोर पोलाइट, आय एम लवली पर्सन, आय एम काइंड पर्सन, आय एम नॉट कॉम्प्रोमाइजिंग विथ माय हॅपीनेस. आपण बोलत ऍब्सोल्युटली. बट स्टील आय एम अचिव्हिंग. याचा अर्थ माझं हे झालं तर सारखं चिडून वगैरेच सगळ्यांच्याकडनं काम करून घ्यायचं, नॉट नेसेसरी. आय विल बी अचिव्हिंग द गोल्स विथ ऑल विन विन. म्हणजे आय एम हॅपी, क्लायंट इज हॅपी, स्टाफ इज हॅपी, एव्हरीबडी इज हॅपी, माय फॅमिली इज हॅपी. सो दॅट इज द व्हिज्युअलायझेशन. हे व्हिज्युअलायझेशन मध्ये पोलॅरिटीला शिफ्ट करायला ट्रान्सफॉर्मेशनचं टूल म्हणून व्हिज्युअलायझेशन होऊ शकतं. अफर्मेशन, द वे आय टोल्ड यू. अफर्मेशन म्हणजे रेग्युलरली फ्रेम्ड सेंटेन्स आपल्याला म्हणत राहणं, आपल्याला शांत करून. आय लव्ह माय सेल्फ, आय एम हॅपी, आय एम अर्निंग दिस अमाऊंट पर मंथ, माय फायनान्शियल वेल्थ इज दिस. आय लव्ह माय सेल्फ, आय लव्ह एव्हरीवन लव्हज मी. I respect everyone respects me. I forgive everyone forgives me easily. My relationships are fantastic. Anyone come across my life. तुम्हाला इंटरेस्ट असला तर मी फ्युचरचं, आता कोर्स संपत आला, पण तुम्हाला असला तर मी फ्युचरच्या गोष्टी सांगेन, जे पर्सनली अजून काम करता येईल 1-to-1 बेसिस. सो अनदर कन्सेप्ट इज कॉज अँड इफेक्ट. आपण थोडंसं टच करूया इथं. कॉज अँड इफेक्ट ही मोठी थिअरी आहे. कॉज आणि इफेक्ट, कारण आणि त्याला परिणाम, कारण परिणाम, कारण परिणाम, कारण परिणाम, असंच चालतं जग. म्हणजे जन्माला आलो हे झालं कारण, कॉज. इफेक्ट काय झालं, आपण बाहेर आल्यावर वातावरणाने रडलो. होय की नाही, बाहेर आलो आपण, हे इफेक्ट झाला. म्हणजे जन्माला यायचं हे कॉज झालं, बाहेर आलो हे इफेक्ट झाला. वातावरण जे होतं ते सुटेबल नव्हतं, कारण आपल्या कातड्याला सवय नव्हती, ते टोचले, हे झालं कॉज. इफेक्ट काय झाला, रडला. रडल्यावर हा झाला दुसऱ्यासाठी कॉज, त्यांनी जवळ घेतलं, हा झाला इफेक्ट. मग आपल्याला हायसं वाटलं, अरे वा कोणीतरी आहे जगात, आलं कोणीच नाही बहुतेक, नाही कोणीतरी घेतलं जवळ, हो की नाही. मग दॅट बिकम कॉज. तो इफेक्ट बनला, तो कॉज बनला. कोणीतरी जवळ घेतलं, हा कॉज बनला, कारण कायम आपण ते फील करतोय, कोणी मला रडलं ना, कोणी जवळ घेतलं तर बरं वाटलं, एक कॉजचा इफेक्ट झाला. आपण बिझनेस करतो हे कॉज झाला, इफेक्ट येतो इन्कम. काम करतो हे कॉज झाला, इफेक्ट येतो आउटकम. की कॉज आणि इफेक्ट आहे ना, सगळीकडे चालतं. याचे डीप सेशन मी घेतलं असता, पण तुम्हाला हे लक्षात यायला ना. सो कॉज आहे, सो मेंटल कॉज इज व्हॉट, अँगर इज कॉज. इफेक्ट काय होईल काय माहित नाही. आपण एखाद्याचं काहीतरी चुकीचं केलं, हार्म केलं त्याला, तर तो झाला कॉज. इफेक्ट येणार आहे, इफेक्ट काही माहित नाही आहे, आणि दॅट विल बिकम अ नेक्स्ट कॉज. अशी ती सिरीज आहे मरेपर्यंत. मेरायच्या डेथ बेडवर श्वास संपला, हे बनेल कॉज. इफेक्ट काय होईल, स्विच ऑफ.
श्वास संपायला काहीतरी तो इफेक्ट आहे. कॉज काय झालं, बॉडीचे पार्ट्स डॅमेज झाले, हा झाला इफेक्ट. इफेक्ट परत कॉज असणार आहे. लक्षात येतं ना. मेडिसिन, हॅबिट्स किंवा काही स्लोली आपलं हे चाललंय ते कॉज बनतात, ते इफेक्ट बनतात. दात वगैरे खराब झालं ते झालं कॉज. काहीतरी खाल्लं त्याच्यामुळे झालं, त्या झालं दात खराब झाले, हा झाला इफेक्ट. दात खराब झाले हे कॉज बनणार आहे डायजेशनची प्रोसेस गडबड व्हायला. इफेक्ट होणार आहे हळूहळू हेल्थ खराब होणार. हळूहळू हेल्थ खराब होणार आहे, हे होणार आहे कॉज मल्टिपल ऑर्गन फेल व्हायला. मल्टिपल ऑर्गन फेल झाला तर श्वास बंद पडणार. श्वास बंद पडला तर गायब होणार. ही प्रोसेस आहे. जन्मापासून मी डेथ पर्यंत सांगितलं ना, होय की नाही. सेम आपल्या डोक्यात पण चालू आहे. आपण काय कॉज करतो ते इफेक्ट येतो, पण काय कॉज टाकतो ते इफेक्ट येणार, होय की नाही. आणि हे ड्युअलिटी मध्ये चालतं, पोलॅरिटी मध्ये. निगेटिव्ह कॉज टाकत राहिलो तर निगेटिव्ह इफेक्ट येत राहणार. पॉझिटिव्ह टाकत बसलो तर पॉझिटिव्ह इफेक्ट येत राहणार. हे पोलॅरिटी आणि कॉज अँड इफेक्टचं कॉम्बिनेशन. तर थॉट शेप्स कंडिशन. तुम्हाला जे थॉट गार्डन म्हणून मागे दाखवलेले की नाही, तशा पद्धतीचे हे कंडिशन्स तयार करतं. आणि वातावरण तयार झाले की ते उपजणार आहे. म्हणजे दाऊदला तसं वातावरण बनल्यामुळे तो दाऊद बनला. पण चॉईस त्याची होती, त्यावेळी त्याने ऍक्शन घ्यायची होती की नाही घ्यायची. त्यांनी फर्स्ट जो क्राईम केला ते गर्लफ्रेंड कोणतरी होती, त्याने ते मर्डरचं सीन घेतला तिथे, किंवा मारामारी केली चाकूने, मर्डर झाला नाही. पण दॅट इज अ कॉज. तो म्हटला असता नाही वेगळ्या वेनी होऊ शकतं, असं काही एकाच पर्सनकडे झालं का, खूप लोकांच्याकडे झालं असतं. ह्याच कॉजनी जे दुःख वगैरे बघून, खराब बघून एका म्हणजे बुद्ध बनले की अरे हे असं चाललंय का, त्याच्याविषयी मी हा मार्ग करतो. तो कॉज बनला. इफेक्ट काय झालं, बुद्ध. एकीकडं दाऊद सारखा टेररिस्ट किंवा हा पण बनला लादेन सारखा, आणि एकीकडे कोण बनला, बुद्ध पण बनले. पॉसिबिलिटी दोन्हीकडे आहे, चॉईस त्या माणसाकडे होती. लक्षात आलं का. कॉज आणि इफेक्ट आहे आणि त्याला पोलॅरिटीवर आहे. इथंपर्यंत लक्षात आलं. पुढे जाऊया. हे तुम्हाला सांगितलं, हे थॉट्स आहेत ना युनिव्हर्सल लॉज फॉलो करतात, त्याला बाकी काही कळत नाही. त्याला ह्याला प्रेम बिम काय नसतं, लॉला नियम असतो, तो नियमाप्रमाणेच चालतो. त्याला स्पिरिच्युअल टचबेस एक द्यायचा विचार केला म्हणून हे लिहिलं मी. आता ही दॅट इक्वल्स सेवा अँड ग्रॅटिट्यूड अँड हायर व्हायब्रेशन पोल्स. म्हणजे आपण आपल्या व्यवहारामध्ये कायम ग्रॅटिट्यूड आणि सेवाभाव ठेवला, आपण कायम धन्यवाद म्हणत बस. जे काय मिळालं ना त्याला थँक्यू थँक्यू थँक्यू. चहा बनवला चांगला, पैसे दिले, ट्रान्झॅक्शन झालं, थँक्यू का म्हणायचं. पण वी फील हॅपी ना, नाही छान होता बरं का चहा म्हटलं, रेग्युलर म्हटलं, पण एकदा दोनदा तरी म्हटलं तरी चांगलं आहे ना, घरातले बनवतात काहीतरी, नाही जेवण चांगलं झालंय. सो दॅट्स कॉल्स ग्रॅटिट्यूड अँड क्रिएटिंग अ पॉझिटिव्ह व्हायब्रेशन. सेवा, आपण जे देतो ते सगळं सेवाला कनेक्ट व्हायला पाहिजे. आपण जी जॉब करतो, बिझनेस करतो आणि काही हे करतो ना, बिझनेसमध्ये काही सगळ्या गोष्टी करतो, ते सेवेला कनेक्ट करून ठेवायच्या. त्याला सेवा हाच ऑब्जेक्टिव्ह हवा. जसे लिहिले ना, पर्पज ऑफ दिस इज सेवा. आणि वाटत नसले तर सेवा कशी आहे हे अंडरस्टँड करून घ्यायचं आपण, पण सेवेलाच लावून घ्यायचं. करतोय ते सेवा कसं आहे हेच आपल्या डोक्याला फिट बसलं पाहिजे. त्याच्यात सेवा कशी निर्माण होईल. मनी इज द ट्रान्झॅक्शन बरं का, त्याच्यात तुम्ही विसरून जावा पैसे किती घेतले आणि किती दिले. इट्स अ पार्ट ऑफ ट्रान्झॅक्शन, यू शुड फॉरगेट. नंतर ना डिलिव्हरी करताना आपण बेस्ट काय देऊ शकतो, सेवा आहे का ह्याच्यात, काय सॉल्व्ह होणार आहे, आपण बेटर काय देऊ शकतो, हेच कंटिन्युअस थिंक करणं. हे पॉझिटिव्ह थॉट्सचं व्हायब्रेशन कंटिन्यू केल्यासारखं आहे ते बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू. कॉन्शियस क्रिएशन, हे कॉन्शियस क्रिएशन मी जे सांगतोय ना तशा पद्धतीने हे सेवा आणि ग्रॅटिट्यूडचा उपयोग करून कॉन्शियसली क्रिएट केलं तर काय होतं, अपलिफ्ट आवर सेल्फ. आपली प्रगती फिजिकली, मेंटली, रिलेशनशिप वाईज आणि फायनान्शियली ही अपलिफ्ट होते. कारण आपण एन्व्हायरमेंट क्रिएट केलं. पैसे जास्त आहे कसं, दुसऱ्याला केलं तर तो रेफरन्स देणार, त्याला चांगलं वाटलं तर अजून 4 लोकांना रेफरन्स देणार. कारण त्याला त्यांचा पण थॉट मधले एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट चेक करते प्रत्येक जण, त्याला हे एन्व्हायरमेंट मिळालं ना. मग आपल्याला सेवा आणि ग्रॅटिट्यूडच्या ह्याच्यात काय करायचंय, आपल्या कंपनीमध्ये एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे. एन्व्हायरमेंट तयार केल्यावर येणार आहे धंदा, येणार आहे पैसे, येणार आहे एम्प्लॉई येतील, क्लायंट येतील, क्लायंट सॅटिस्फाईड पण होतील. काय करतोय आपण, क्रिएटिंग एन्व्हायरमेंट. लक्षात आलं ना, पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट. कॉन्शियस क्रिएशन अपलिफ्ट अँड ऑदर्स हा सगळ्यात महत्वाचा आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला हॅपीनेस व्हायला पाहिजे, आपण त्यांच्यापासून हॅपी व्हायला पाहिजे.
दिस इज ग्रॅटिट्यूड अँड सेवा इन फंटास्टिक एनर्जी फ्लोज. दीज आर टू फंटास्टिक पिलर्स. व्हायब्रेशन आहेत ते आपल्याकडे कायम हवेत. आणि होतं काय, हे सेम आपण नॉर्मल जे लाईफ मगाशी सांगितलं ना, दिस लुक्स अ कॉर्पोरेट केलं मगाशी ते होतं, ते एक इमेज होती ना. हा करेक्ट, हा वाला. सो दिस इज कॉर्पोरेट मोर, बट ऍक्च्युली इनसाइड जर बघितलं तर हे इनर वर्ल्ड आहे. सो यू विल बी बिकम मोर अँड मोर पीसफुल अँड इन्क्रीज युअर फेथ. याने काय होतं, आपली विश्वास जो आहे की नाही तो स्ट्रॉंग होतो, देवावरचा, आपल्यावरचा, व्हायब्रेशनवरचा, फॅमिलीवरचा. कारण आपल्याकडे जे रेजिस्टन्स आहे ना तो निघून गेलेला असतो. पुढे जाऊया. वेअर डू यू नोटीस पोलॅरिटी इन युअर लाईफ अँड वर्क. आता इथं तुम्हाला काय पोलॅरिटी करायची आहे. माझ्या एक्स्ट्रीमला मी कुठे जातोय, जिथे कडून माझं नुकसान होतंय. कुठले पॉझिटिव्ह एक्स्ट्रीम आहेत त्यांनी मला फायदा होतो. मग अशी निगेटिव्हचं बघितलं, आता दोन्ही साईडचं बघायचे. आता राईट इट डाऊन क्विकली. 1-2 मिनिटाचा परत वेळ आहे. एक क्वेश्चन समजला ना. आपल्या लाईफमध्ये पोलॅरिटी कुठं दिसते. मी जरा 1 मिनिट परत हे लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो. म्हणजे सकाळी उठायला होत नाही, ही झाली इफेक्ट झाला पोलॅरिटीचा. लेझीनेस हा झाला कॉज. अशा पद्धतीचे बघा, म्हणजे ते करताना मला लेझीनेस ही निगेटिव्ह क्वालिटी वाटते. त्याच्यावर काय करायचं मी सांगतो, पण असे फाइंड आउट करायचं आहे. जिथं आता मला जाऊन कुठेतरी बोलायचं आहे, कोटेशन टाकायचं आहे, पण माझं बोलत नाही, त्यामुळे धंदा होत नाही. ही झाली निगेटिव्ह इफेक्ट. त्याचा कॉज आहे निगेटिव्ह, इफेक्ट झाला बिझनेस नाही होत. मला बोलायचं आहे, 4 लोकांना सांगायचं, पण माझ्याकडनं बोलणं होत नाही. हा बिझनेसच्या रिलेटेड थॉट प्रोसेस आहे. ते लक्षात आलं. Where do you notice polarity? पोलॅरिटी म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. ते कुठे दिसते आणि मला इम्पॅक्ट काय आहे त्याचा. मी बोलू शकतो, हे पण इम्पॅक्ट असू शकेल, ते पण नोटीस होणं गरजेचं आहे. आणि काय नाही करू शकत त्याचा पण इम्पॅक्ट लक्षात घ्या. म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की लेझी आहे म्हणून उठायला होत नाही, हे लक्षात आलं. कॉज काय कळलं, निगेटिव्ह क्वालिटी आहे, लेझीनेस येते मला. तर लेझीनेस काय येतो त्याचं नंतर बघूया. लिहिलं येतं. थोडा एखाद्या वेळ कमी पडेल किंवा जास्त होईल. घरी जाऊन किंवा निवांत बसून ही एक्सरसाइज पुन्हा करायचं काय आहे. ह्याच्यात ऍक्शन पॉइंट काय आहे की आपल्यात ना 2 क्वालिटी असतात 100%. पॉझिटिव्ह असणार, निगेटिव्ह असणार. सगळ्यात महत्वाचं काय की सगळ्यांना, मॅक्सिमम लोकांना वाटतं हे जायला पाहिजे, निघून जायला पाहिजे, हो की नाही. निगेटिव्ह क्वालिटी निघून जायला पाहिजे, त्रास देतात. ऍक्च्युली मगाशी काय बघितलं, हे सेम डिग्री आहेत, सेम. त्याचा इसेन्स वेगळा आहे, फक्त डिग्री तेवढीच आहे. म्हणजे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह जसं हे करतं, मॅग्नेटचं बघतं, ते एकीकडे अट्रॅक्ट करतं आणि एकीकडे फुल फोर्सने ते फेकून देतं फोर्स. म्हणजे तो डिग्रीचा फोर्स आहे. दोन्हीकडे सेम आहे. निगेटिव्हला पण तेवढीच पॉवर आहे आणि पॉझिटिव्हला पण तेवढीच पॉवर आहे. डिग्री जर चेंज केली तर तीच क्वालिटी आपल्याला, निगेटिव्ह क्वालिटी पॉझिटिव्ह म्हणून उपयोगाला येईल. कारण ती क्वालिटी जी आहे ना, जस्ट कीप ऑब्झर्विंग, तिला घालवू नका. आयुष्यभर प्रयत्न केला तरी ती जाणार नाही. त्याला प्लेस स्वॅप करायचा. हा, कॉम्प्लिमेंट करायची त्याला. तसं म्हणजे फॉर एक्झाम्पल, म्हणजे मी माझ्या आयुष्यात कसं वापरलं सांगतो. मी तुम्हाला बॅकग्राऊंडचं पास्ट मी सांगितलं मागच्या स्टोरीमध्ये. तुझं ऍग्रेशन होता ना, ते मी कामात आणला, लोकांच्या मध्ये नाही आणला. लोकांच्या मध्ये ऍग्रेशनने मला नुकसान आहे, मी काढून दिला. आता हे माझ्याकडे ओरॅकलचं सर्टिफिकेट, मला ओरॅकल हा मायक्रोसॉफ्टचं टेक्नॉलॉजी नव्हतं. ओरॅकल अरे नवीन आहे, त्यात ते भरपूरसं होतं. ओरॅकल चालतं खूप, पण मला सर्टिफिकेशन करायचं आहे, जॉब आहेत भरपूर, त्याच्यात इन्कम वाढणार आहे, आणि मला ते अजिबात घुसत नव्हतं डोक्यात. मग तिथे जो ऍग्रेशन आहे ना तो आणला, अहंकार जो आहे ना, मीपणा. अरे मला जमत नाही, कसं काय, मी एवढा फालतू आहे का, मला कसं काय जमत नाही, असं काय नेमकं, ह्याला जमलं, मला काय नाही जमत. मी अशी लोक शोधली फालतू ज्यांना ओरॅकलचं सर्टिफिकेशन केलंय. अरे ह्याला जमलं, ह्याला काय त्यार, हाच तर मला विचारायला येतो. सो दॅट थॉट आय ब्रॉट कंपल्सरी, फोर्सफुली. देन आय रिअलाइज हे मला, माझ्या आतली मला फाईट आहे. जसं एक्सटर्नल पर्सन मला मेंटरशिपने सांगतोय, अरे हा लोक करतोय, तू काय करतोय ह्या लाईफमध्ये, असं मला कोणीतरी सांगतंय. दॅट आय केप्ट माय सेल्फ असाइड आणि आय बिकेम माय ओन मेंटर. मी काय सांगितलं, ह्याला काय अर्थ आहे,
मला जे काही दाखवायचं आहे ना आतनं खुमखुमी येते ते तिथं काय मुलांच्यावर ओरडून आणि ह्यांच्यावर ओरडून माझ्या टीम मेंबरला ओरडून काय फायदा यार, हे गप बसतात मला मागं शिवाय देत असतील, त्याला काय उपयोग आहे? माझा राग कुठे दाखवायला पाहिजे? इथं मला हे जमत नाही आणि मी त्यांना ते जमत नाही म्हणून मी त्यांना शिवाय देतोय. मला काय जमत नाही? अरे हे गोष्टी जमत नाही आहेत, मला अधिकारच नाही ना त्याला ओरडून. मला कोणी बोलत नाही म्हणून काय झालं? माझी माझी वाट लागलेली आहे की नाही. तो ते जे निगेटिव्ह आहे ना ते कॉम्प्लिमेंट म्हणून कन्वर्ट केलं आणि मग सर्टिफिकेशनला मग लागलं ना, पेटलं आग लागल्यावर. सकाळी उठायसाठी मी तुम्हाला म्हटलं ना की सकाळी उठणं होत नव्हतं. अरे उठायसाठी कोणीतरी 1,000 रुपये देते यार, भारी आहे ना काम. सकाळचं 9 ते 8:30 पर्यंत, सकाळी 6 ते 8:30 पर्यंत जॉब घेतला की नाही, एका दिवसाला 3 जॉब करत होतो. तुम्हाला सांगितलेलं तसं. कोणाला एवढं मोटिवेशन आहे हो करायचं? एक जॉब करेपर्यंत 5:30ला डबा गुंडाळून जायला म्हणतात. 3 जॉब करत होतो कन्सिस्टंट. काय कारण आपल्याला सांगितलं अरे हा ह्या डिग्रज मध्ये कुठलं कोणालाच कम्प्युटर येत नाही, त्यांना कळत नाही. बरं हे आता वडिलांचे मित्र आहेत, हे आहेत जरा रेप्युटेड आहेत, आपला रिस्पेक्ट वाढतो, त्यांना त्यांची हेल्प होईल, होय की नाही. मग त्याच्यात ते पण काय मोटिवेशन होईना. अरे उठायचे 1,000 रुपये देते, हा बरं आहे की. कारण तिथे एमईटी ही घातली होती ना, एमईटी आणि स्प्लेंडर येऊ घातली होती. अरे हे होणार आहे, त्याला उठायला पाहिजे. उठायचं पॅटर्न बनला. सकाळी उठताना लेझिनेस वाटतो की नाही, लेझिनेस झोपताना आणायला पाहिजे आणि उठायला अग्रेशन आणायला पाहिजे. मग आता अग्रेशन सकाळी कसं येणार? कारण 8 तास आपण रिलॅक्स अनेस्थेटिक ह्याच्यामध्ये गेलेलं असतं, उठणार कसं, होय की नाही. तर पहिलं आपल्याला टार्गेट द्यायचं, जाग डोळे उघडले रे उघडले मी नेक्स्ट 2 सेकंड्स मध्ये बेसिनवर पाहिजे. काय माहित नाही, उठायचं धान पळायचं आणि पहिलं बेसिनवर जाऊन उभं राहायचं. तिथनं पुढे मग ऑटोमॅटिक वाढतं. किंवा सरशी एका प्रोग्राम मध्ये सांगितलं होतं त्यांनी, ऍक्ट ऍज इट नावाचं टेक्निक आहे. आपण फ्रेश नाही आहोत पण 1 मिनिट ऍक्टिंग करायची. ऍक्ट ऍज इफ काय इट असं आहे, इफ म्हणजे मी तसं आहे असं अज्युम केलं, मी नाही आहे, फ्रेश नाही आहे, कुठलं माहिती आहे मला फ्रेश नाही आहे मी, पण मी काय एनर्जेटिक केलं ना, कुठं जायचं पळायचं असलं कसं जातो, पहिला अंतरून फेकून दिलं, पहिला उठून बेसिनच्या तिथे गेलो. तिथंच पर्यंत एक चॅलेंज आहे मोठं. आणि डू इट आणि मार्क द्या आपल्याला, अरे मी कुठंपर्यंत सक्सेस झालो. सक्सेस नाही झालं तर स्वतःला म्हणायचं अरे बाकी काय शिवाय घालतो, माझी इथं फाटली, हो की नाही, मी इथं अचीव्ह करायला गरजेचं आहे. सो स्विप दिस बॅड क्वालिटी टू पॉझिटिव्ह क्वालिटी. हा 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 करेक्ट. फेक करा तसं. हा बेस्ट. मग आता वरून आहे ना अँगर आलाय, पण ना 1 मिनिट नाटक करायचं प्रेमाचं. आतून बोंबललंय, पाणी प्यायचं, परत नाटक करायचं. हा आज जायचं उशीला दब 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 मारायचं, कुल कुल कुल. पुन्हा व्यस्त असं असं. काही गोष्टी आपल्याला धोकादायक असल्यानं आपण करायच्या तशा, आणि एकटं असताना अशा गोष्टी प्रयोग करायचे. असे प्रयोग शक्यतो दुसऱ्याला सांगायचे नाहीत, कारण मेजर होतं ते. आणि मग म्हणतो बघ काय झालं तुझं, काय झालं, काय करत नाहीस, 1 महिना झाला करत नाहीस, असं होतं. त्यामुळे आपलं गोल आपल्याकडे ठेवायचे. मात्र ज्यांनी होतं ना त्याला स्वॅप करायचं, ती बेस्ट क्वालिटी आहे, त्याला राईज करायचं आणि शिफ्ट करायचं. म्हणजे त्याला घालवायला बसत नाही ती, कारण ती पॉवर घेऊन आली आहे. त्याला फाईट करणं डिफिकल्ट आहे. आयुष्यभर लोक अँगरवर, पोलाइटनेसवर आणि ह्याच्यावर काम करतात, हेट्रेटवर. ते जात नाही, कडवटपणा आत भरलाय, तो जाणार कसा? त्याला ऑब्झर्व करून लिफ्ट करा, चेक करा, अरे वा ही छान क्वालिटी अशी, आणि देन स्विच. हे मी व्हिज्युअलायझेशन मध्ये खूप वापरलं होतं. तेव्हा माझ्याकडे 4 व्हीलर नव्हती आणि 2 व्हीलर होती, तर मी त्याला कन्सेप्टला म्हणायचो ओनरशिप स्विच. म्हणजे मला 4 व्हीलर इमॅजिनच होत नाही, कारण नाहीच आहे ना, आणायची कुठनं. अरे ते इमॅजिन केलं, अरे होत नाही, अरे इमॅजिन करतोय, बसलोय, ड्राईव्ह करतोय, पण खावते अरे नाही आहे ना रे आपल्याकडे. सो व्हॉट आय डिड, मी स्प्लेंडर चालवलेली बघितली. अरे स्प्लेंडर पण आली ना, नव्हती आपल्याकडे, पण आली, म्हणजे काहीतरी अचिव्हमेंट झालेलीच असते की आपल्याकडं. ती घेतली, सायकल घेतलेली असेल, बरं नव्हती आणि आली, ते ड्रीम होतं, पण सायकलच्या ऐवजी गाडी आली, गाडीच्या ऐवजी स्प्लेंडर आली.
स्प्लेंडर मी चालवते, कसं वाटतं ओनरशिप, त्याला काही डाऊट नाहीच आहे ना, कारण माझ्याकडे आय एम द ओनर ऑफ द टू व्हीलर, तर मी ड्राईव्ह करतोय वगैरे छान, मी लिफ्ट केलं, ते एक्सपिरियन्स जो आहे ना तो लिफ्ट केला, मला डाऊट नाही आहे काय, आता चारी बाजूने मी बघितलं, डाऊट नाही, आय एम स्विचिंग टू फोर व्हीलर. हे खूप फास्ट इमॅजिनेशन वर्क होतं. तर ते स्विच करतो आपण, त्या हाईटला घेऊन जातो स्विच, हे इमॅजिन करणं सोपं जातं. लक्षात आलं? मी तुम्हाला बोलतोय, काही गोष्टी तुम्ही केल्या ना तर मी तुम्हाला सांगतोय ते लक्षात येईल. हा ओनरशिप चेंज स्विच असं मी त्याला कन्सेप्टला म्हणतो. हे लक्षात आलं? आणि प्रत्येक ठिकाणी हे बघायचं काय करतं, आणि त्याला घालवायला बसायचं नाही, आपले इफर्ट जातात खूप. त्याला वर बघत बसायचं, ऑब्झर्व करायचं, अरे काय होतं नेमकं, कसं होतंय, आणि देन स्विच. किंवा एखाद्यावर प्रेम येत नाही आहे, प्रेम आहे ना येत नाही आहे, पोलाइटनेस येत नाही आहे, तर आपल्याला लहान किड बघायचं, अरे मला कसं वाटतं, मी सगळं माफ करू शकतो, याला चुका करतं माफ करू शकतो, मी कसं व्यवस्थित समजावून सांगतो, काय कळतच नाही ना, मग काय भाव येतात मला, मी का सांगतो बरं त्याला, कारण एकतर बाबा त्याला कळत नाही, हे आपण अज्युम केलेलं आहे, हे लहान आहे, छोटा आहे, ते तसंच करणार, हे अज्युम केलंय आपण. आणि मग त्याला कसे प्रेम भाव आले, म्हणजे हे पॅरामीटर्स आपण चेक केले, मी तसं का प्रेम येते बाबा, मी हे 2-4 गोष्टी केल्या, हा डिपेंड आहे, जाऊ शकत नाही, कळत नाही, अजून मोठं व्हायचं आहे, असं सगळं घ्या आणि शिफ्ट टू एम्प्लॉय. कळत नाही म्हणून असे आहेत ना, एवढे असलं तर असे झाले असते का, मग आता सांगायला पाहिजे ना, बरं आपण काढून टाकलं तर कोण आहे त्यांना. असेल नसेल विचार तर करा की, त्याला तुम्ही सांगू नका ना. लक्षात आलं ना? देन दॅट पोलाइटनेस कम्स, बट सेट द रूल्स. असं नाही की डोक्यावर घेऊन कायमचं झेलत बसा म्हणून, बट यू अंडरस्टूड क्वेश्चन इथपर्यंत. बट तुम्ही फाइंड आउट करा आणि स्विचिंगची एक्सरसाइज करा स्वतःला, एक प्रयोग तरी पुढच्या आठवड्यापर्यंत करून या, देन यू रिअलाइज और एक्सपिरियन्स व्हॉट आय एम टॉकिंग अबाउट. पुढे जाऊया. तो प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी, हे रिसेंटली मला जे म्हणायचं होतं ते मी काही ठिकाणी आहे ना, मला असे सेंटेन्स येतात कुठनं तरी व्हॉट्सअप मधून वगैरे, मग ते मी घेतलं, ते मी तयार नाही केलेलं, पण ना मला जे म्हणायचं होतं ना ते बरोबर फ्रेम्ड सेंटेन्स मिळाला. हे समजावायचं असेल तर मला वाटतं 4-5 सेंटेन्स लागले असते. त्याच्यात काय, जिद चाहिए कुछ करने की, वरना उम्मीद पर तर हर कोई बैठा है. ऐसा होगा, ऐसा बेस्ट होगा, हमारे लाईफ में अच्छा होगा. पण एक जण आहे ना उतरतो ग्राउंडवर आणि म्हणतो नाही करायचंय, आता कसं करतो मी, मला सांग फक्त कसं करायचं. त्याचाच इंग्लिशमध्ये काय आहे, वन नीड डिटर्मिनेशन, म्हणजे त्यांनी ठरवायलाच पाहिजे टू डू समथिंग, अदरवाइज एव्हरीवन जस्ट सिट्स विथ द होप्स. होईल चांगलं काहीतरी, सगळ्यांचं चांगलं झालं, आपलं पण होईलच की. एक जो बसलाय ना, ठरवलंय त्यांनी, त्याच होतं चांगलं, बाकी होप्सवर बसतात फक्त, लक्षात घ्या. कारण नेचरला बेगर नको आहे, ऑर्डर देणारा पाहिजे. जेव्हा माझं करणं काहीतरी, यार हे नाही, हे लॉटरी लागू दे, काहीतरी व्यवस्थित होऊ दे, ऑपॉर्च्युनिटी आली की म्हणतो तो घेत नाही, तो कर ना काहीतरी, करत नाही आहे काही. आणि राईट अंडरस्टँडिंगने जो कर्म करतो ना त्यालाच रिझल्ट मिळतो. कर्म थेरी हा खूप मोठी गोष्ट आहे, कर्मानीच होतं. आपण स्पिरिच्युअली कर्म करणारे पर्सन बनलं पाहिजे, विथ ऑल स्पिरिच्युअली सेवा अँड ग्रेस, ग्रॅटिट्यूड. मग अशी मी सांगितलं, 2 पिलरचा आधार घेत ऍक्शन करणं गरजेचं. ग्रॅटिट्यूड कशाला पाहिजे, आपण ग्राउंड राहतो, आपला अहंकार नाही तयार होत म्हणून. काहीतरी करण्याचा दृढ निश्चय आवश्यक असतो, अन्यथा सर्व जण आशा धरून बसलेले आहेत. पाऊस पडेल कधीतरी, होईल काहीतरी, ह्यावेळी मागच्या वेळी पाऊस तेवढा नाही पडला, ह्यावेळी चांगला पडेल, आणि एक जण ऍक्शन घेतो, धरण बांधतो, समजलं का, तो सर्वाइव्ह होतो. धरण बांधलं, ठीक आहे, माझ्या पुरतं तर बंधारा बांधेन, बाकीच्यांचं जाऊ दे. मग त्याला कळायला लागलं, बाबा हा बंधारा कुठपर्यंत टिकतो, अजून ऍक्शन घेऊन बंधारा तो कधीतरी फुटून जातो, त्यावेळी तो ऍक्शन घेतो परत, कशा वेळी फुटला काय कळा. आणि मग त्यांनी केलं, तर नुसतंच तो प्रार्थना करत बसत नाही, आशा धरून बसला नाही. दुष्काळ यायला रे, 12 वर्ष दुष्काळ पडला, एवढं झालं, कसं व्हायचं, तर त्यांनी प्रोव्हिजन करत राहिला. सो इज डुईंग ऍक्शन. ऍक्शन केलं तर त्याला दृढ निश्चय करतो, त्याला हे मिळतं. डिटर्मिनेशन मीन्स सेम,
फोकस्ड. OK.com बंद करूया. हा, काय क्वेश्चन आहे? काय समजलं नाही? काय मी क्लिअर करू शकलो नाही असं आहे काही? प्रॅक्टिकल तुम्हाला वापरायला काही अडचण येतील अशा? आणि हे मी आयुष्यात वापरलेल्या गोष्टी आहेत, ह्यानी प्रचंड रिझल्ट आलेल्या गोष्टी. प्रिन्सिपल ऑफ पोलॅरिटी मी प्रचंड वापरला. कम्प्लीट चेंज. माझ्यातलं स्वतःला ऍक्सेप्ट करायला मला खूप उपयोग झाला याचा. मला ॲग्रेशन होतं, मी तुम्हाला सांगितलं कसं डायव्हर्ट केलं. माझ्यातल्या सगळ्या पोलॅरिटी मी स्विच करून टाकल्या. बेटर पर्सन बनलो. ते वर आले पाहिजे म्हणजे. आपण ते हाईपला घेऊन जायचं. पहिलं काय करायचं, ऑब्झर्व करायचं आणि वर घेऊन जायचं त्याला, आणि मग स्विच करायचं. ते सोपं पडतं. आणि ऑलरेडी त्यांनी पॉवर तयार केलेली असते. हा, सांग. हा हा हा, सांगा की. बऱ्याच गोष्टी काम करतोय, हा पण आहे ना बऱ्याच वेळा मी कन्फ्युज होतो. हा. म्हणजे काय, आता तुम्ही सांगता हा हा, बरोबर. ते पटतं, हा. आपण त्याप्रमाणे करतो. हा पण त्याचे ऍडव्हर्स इफेक्ट पण आपल्याला दिसतात. हा. म्हणजे काय की आपण काइंडनेसने सगळ्यांच्याकडे हे करतो, बरोबर. आणि त्याचं बोमडेल परत आपल्यावरती. हा हा हा, आपण कमिटमेंट म्हणून आपण जाणतो, कमिटमेंट फॉलो दाखवायलाच पाहिजे. हो, पण जेव्हा अदर्स आर नॉट फॉलोइंग द कमिटमेंट. करेक्ट. बरोबर. हे मला असं वाटतं की याच्यावरती खूप काम करण्यात येतं. Correct. पर्सनल बरोबर. विचारलं ना, होय आता हा कोर्स संपल्यानंतर मला 6 महिने लागतील. होय, I will take each and प्रश्नच every नाही. topic, हो. त्याच्यामध्ये कसं करायचं, आणि सगळे एकदम, येस, सगळे एकदम एक्सपेक्ट करू नका. कारण हा जे आहे ना, मी 15-20 वर्षात हळूहळू शिकलेल्या गोष्टी आहेत, जे मी डायरेक्ट क्रीम म्हणून देतो. तर त्या क्रीमचं परत तुम्ही दूध करून थोडं थोडं प्यायला पाहिजे. डोंट एक्सपेक्ट एव्हरीथिंग. म्हणून मी तुम्हाला रिपिटेशनची कायम ऑप्शन ठेवलेला आहे. इफ यू वॉन्ट टू रिपीट, तुम्ही हळूहळू ह्यावेळी ही गोष्ट केली, ह्यावेळी ही गोष्ट केली. कारण बुमरँग होणार डेफिनेटली. कारण त्या वेने मी जगलो, त्या पद्धतीने मी मांडतोय, आणि ते प्रूव्हन आहे. आता ह्याच्यात कसं आहे, हा दाखवलेला मार्ग आहे, आपण थोडं चाललो तर आपल्याला स्वतःला एक्सपिरियन्स येणार.